कृष्णाचे सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरले. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. विठोबा हरी. कृष्णाची सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा बाळक्रीडा प्रकरणातील अशा पद्धतीचा अभंग चिंतन कीर्तन निवडलेला आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी. करी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. वचनाई का कमळावती माझी रंगाची विश्रांती करतोय मुक्ती काळी. सावे कमळी, वचनाई का कमळावती माझी रंगाची विनंती करतोय काळी. आपला सावे कमळी. श्री संतांचे या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांच्या जयंतीचा हा सोहळा, या सोहळ्यातील असणारी सांगतेची काल्याची असणारी कीर्तन रूपी सेवा, हे अकारण करुण वरुणालय
भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून गोकुळवासी लोकांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची संगती झाली. त्या संगतीनं विलक्षण असणारं सुख प्राप्त झालं. त्या सुखप्राप्तीनं त्यांची काय अवस्था झाली त्याचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. महाराज म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगुण साकार होऊन या गोपाळांच्या बरोबर क्रीडा करण्याकरिता आला. जो शब्दांच्या पलीकडचा आहे, जो वाणीच्या पलीकडचा असणारा परमात्मा, आणि तो सगुण साकार झाला, आकाराला आला आणि भक्तांबरोबर विशेष असणारी क्रीडा करू लागला, लीला करू लागला. त्याची संगती सर्वांना प्राप्त झाली. त्या संगतीमध्ये विलक्षण असणारं सुख सर्वांना मिळालं. एवढं सुख त्यांनी भोगायला मिळालं की त्या सुखामध्ये चिंब झाले. सगळं जगच विसरून गेले महाराज. त्यांना भूक तहान काहीच त्यांनी आठवण राहिली नाही. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सदैव समाधान चित्ताला प्राप्त झालं. सदा समाधान सकळांचे, सदैव आणि समाधान आणि सर्वांचे, पुन्हा सकळांचे, सकळांचे शब्द आहे म्हणजे सर्वांना सदैव समाधान प्राप्त झालं. शास्त्रामध्ये समाधानाची व्याख्या करताना अशी केली, मनाची एकाग्रता झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्याला समाधान असं म्हणतात. म्हणून मन धावायचं बंद झालं. मनाची धावपळ त्यांनी थांबली आणि मनामध्ये कृष्ण घर करून बसला. मनात त्यांनी कृष्णानं घर केलं म्हणून मनच कृष्णमय झालं. अशी अवस्था झाल्या कारणानं सदैव समाधान सर्वांचं झालं. तो परमात्मा या सर्वांच्या संगतीमध्ये राहिला. तसं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 125 वर्षाचं आयुष्य मिळालं. त्याच्यामध्ये 11 वर्ष आणि 56 दिवस भगवान व्रजभूमीत राहिला, 14 वर्ष भगवान मथुरेत राहिला आणि 100 वर्ष भगवान द्वारिकेत राहिला. म्हणून या सर्व गोपगोपींच्या संगतीमध्ये परमात्मा फक्त 11च वर्ष होता. पण या 11 वर्षाचा जो कालावधी या सर्वांच्या संगतीतला आहे तो त्या लोकांना कधी निघून गेला कळालंच नाही. कळलेची नाही झाले किती दिस. सगळा त्यांनी संसार विसरून गेले महाराज. सर्वस्व त्यांनी विसरलं. कृष्णमय झाले. कृष्णमय अवस्था त्यांनी प्राप्त झाली आणि या स्थितीमध्ये चिंब होऊन राहिले. सगळे व्यवहार अंतकरणातून त्यांनी गळून पडले. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले. म्हणतात 14 वर्षामध्ये अयोध्या नगरीमध्ये कोणत्याच प्रकारचा उत्कर्ष झाला नाही. एकही लेकरू जन्माला आलं नाही 14 वर्षात. कसलीच उन्नती नाही महाराज. का बरं? फक्त रामाचं चिंतनच घडत राहिलं. बाकी सगळ्या संसाराचा विसरच पडला. बाह्य लौकिक विषयांचा त्यांनी अशा पद्धतीने विसर पडला. अखंड रामाचं चिंतन. तसं गोकुळवासी लोकांच्या जीवनामध्ये कृष्णाचं सुख प्राप्त झालं आणि बाहेरचं सगळं जगच विसरून गेले. बाहेरील वास विसरली. बाहेरची वासना टाकणं वेगळं आणि बाहेरची वासना विसरणं वेगळं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून विसर पडला सर्व गोष्टींचा. काहीच मिळवण्याचं शिल्लक राहिलं नाही. कोणतीच अपेक्षा, कोणत्याच प्रकारची कामना अंतकरणात शिल्लक राहिली नाही. नवे नवे कामनेचा त्यांनी महाराज सहजच त्याग झाला. विसर पडला. विसरू कामाचा तुका मने झाला. उद्वेग राहिला जावे यावे. 2 अर्थानं हे करता येईल. उद्वेग राहिला म्हणजे राहूनच गेला उद्वेग. कशाचा? जावे यावे. जन्म मरणाची परंपरा त्यांनी खंडितच झाली. जाणे येण्याचं काही कामच शिल्लक राहिलं नाही. हा अर्थ अभिप्रेत त्यांनी असू शकतो. किंवा सगळे कामं करताना दिसत होते. काम करायचं म्हणल्यावर जावं लागतं कामावर, परत यावं लागतं. मग ते जाताना दिसत असतील, येताना दिसत असतील. दुडीवर दुडी त्यांनी घागर डोक्यावर घेऊन त्यांनी दही दूध तूप लोणी विकण्याकरिता मथुरेला जात असतील, परत येत असतील. या जाण्या येण्याचा उद्वेग त्यांनी होत असेल पण फक्त उद्वेगच शिल्लक राहिला. त्यातला काम मात्र शिल्लक राहिला नाही. विकण्याकरिता जायचंय, त्याच्यातून उपलब्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, काहीतरी धन मिळालं पाहिजे, याचाही त्यांनी आठव राहिला नाही. आपुल्याचा विसर भोळा गोविंदू कळा कवतुके. गोविंदाचंच कौतुक त्यांनी आनंदानं करू लागल्या सगळ्या गोपिका. सगळ्या गोपाळांना दुसरा छंदच राहिला. एक विषय तो सकाळांचा हरी. सर्वांचा विषय एकच त्यांनी झाला, तो म्हणजे हरी.
हरिमय त्यांनी जीवन सर्वांचं झालं. म्हणून कामाचा विसर पडला, विसरू कामाचा तो कामाने झाला. म्हणून कामच जर शिल्लक नसेल तर त्यांनी जाण्या येण्याची प्रक्रिया तर फोल होऊन जाईल. म्हणून उद्वेग राहिला, जावे यावे, दोन अंगाने आपण त्याचं चिंतन करू शकतो. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने भगवंताचे हे गुणानुवाद आहेत, ते अतिशय दिव्य आहेत, ते चिंतन करण्यास त्यांनी योग्य आहेत. म्हणून माझ्या मुखानं अखंड त्याचं चिंतन घडत राहो. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा हे भगवंता. असं प्रेम आणि मला त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त करून दे, जेणेकरून मी तुझे गुणानुवाद अखंड त्यांनी गात राहीन. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा कृष्णाचे सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. प्रस्तुत प्रतिवर्षी म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून आपण अविरतपणे श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या जयंतीचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो. त्यातले हे काल्याचं कीर्तन आहे. 2 काले होतात. एक आज संध्याकाळचा काल आपण या ठिकाणी करतो आणि उद्या सकाळी पांडुरंगाच्या मंदिरात ललित काला होतो. म्हणजे दहीहंडी उद्या फोडली जाईल. तोपर्यंत असंच राहील. जे थांबतील प्रेमाने उद्याच्या काल्यापर्यंत ते थांबतील. ज्यांना समारोप झाला असा विचार करून जाण्याची घाई असेल त्यांच्याकरिता प्रसाद दिला जाईल. पण दहीहंडी मात्र उद्या फोडली जाईल. म्हणून आजचा हा काला आणि गोरज मुहूर्तावर असणारा हा काला, संध्याकाळचा पण काला त्यांनी होतो. आणि मला वाटतं ह्या उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्याच लोकांनी संध्याकाळचेच काले करायला पाहिजेत. भयंकर ऊन आहे महाराज. सकाळच्या कीर्तनात लोक बसले तर धरून बसले. नाईलाज असतो बसावं लागलं. कीर्तन समजायसारखं नव्हतं, त्यातलं काहीच समजत नव्हतं. पण तरी सुद्धा त्यांनी पाहत होते सगळे लोक. अगदी असं वाटत होतं सगळ्यांना कळतंय, पण मला माहीत होतं काय चाललंय ते. सगळी प्रक्रिया त्यांनी अशी आहे की सहजासहजी ती प्रक्रिया करण्याकरिता परिभाषा कळावी लागते, त्याला नजर असावी लागते, त्याला श्रवणाचं अंग असावं लागतं, त्याला कुठंतरी पाठाला कोणाच्या तरी समोर जाऊन बसण्याची सवय असावी लागते. एकाएकी त्यांनी आलेली प्रक्रिया जर ऐकायला बसले तर त्यांना त्या प्रक्रिया कळत नाहीत. पण एक धाकच होता सगळ्या लोकांना. आता हालचाल पण करायची नाही आणि ऐकायचं पण सगळं. मग ते ऐकतच होते. मग त्यांनी खरोखर ऐकलं किती असेल मला माहीत नाही, पण ऐकलं मात्र सगळ्यांनी. म्हणून ऊनही भयंकर होतं. त्या उन्हाच्या तडाक्यात त्यांनी अशा पद्धतीनं एवढ्या दुपारच्या या उन्हामध्ये काल्याचं कीर्तन जरा जड आहे या दिवसात वैशाखात तरी निदान. म्हणून संध्याकाळचा काला आता जरा थोडं शीतल आहे, अशा वेळेला त्यांनी काला असावा. गोरज मुहूर्तावर हा काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करावं. ते चरित्र अतिशय मधुर आहे, चरित्र अतिशय गोड आहे. 1 तासातच आपल्याला चिंतन करायचं आहे. आपण अनेक वेळेला भगवंताचं चरित्र श्रवण करत असतो. आपल्याला माहिती आहे भगवान का प्रगट होतो, त्याचे अनेक कारणं आपल्याला पाहता येतील. तो अष्टमीला प्रगट झाला, त्याचे 8 कारणं आम्ही शोधून काढली आणि 8 कारणांचं चिंतन त्यांनी मांडून कृष्ण जन्माच्या कीर्तनामध्ये. मला ते सगळे कारणं तुमच्यासमोर सांगायचे नाहीत. तो 8 आकडा जो आहे की नाही, हा त्याच्याकरिता काय धार्जिन असेल माहीत नाही, पण तो त्याच आकड्याला त्यांनी प्रगट झाला. 8वाच होऊन आला, अष्टमीलाच प्रगट झाला, 8 वर्षाचाच होऊन आला. हे सगळं त्यांनी 8 आहे ना महाराज. 8 म्हणजे घटवण्याकरिता आहे, घटवण्याकरिता. म्हणजे तुलसी ऐसे संसार को क्यों नहीं त्यजत निशंक, घटत घटत घट जाय जैसे 8 का अंक. 8चा आकडा हा घटणार आहे. सगळा पाढा तुम्हाला माहिती आहे. जर मोजत राहिले तरी घटत घटत जातो महाराज तो. 9चा आकडा मात्र असा आहे, 9चा पाढा असा आहे की जो आदि अंत मध्यामध्ये सारखाच राहतो. म्हणतो की नाही, तुलसी ऐसे श्रीराम को क्यों नहीं भजत निशंक, आदि मध्य में आदि अंत में एक जैसा 9 का अंक. भगवंताची शरणगती केली पाहिजे, तो स्थिर आहे आणि संसार घटणार आहे. देवाला घटवायचे म्हणूनच अष्टमीला आला, 8वा अवतार घेऊन आला, 8 वर्षाचा होऊन आला. काय घटवायचंय त्याला? त्याला दुःख घटवायचंय, त्याला त्यांनी अज्ञान घटवायचंय, त्याला त्यांनी पाप घटवायचंय, त्याला दुराचार्यांना घटवायचंय. हे घटवण्याकरिताच त्याचं प्रत्यक्ष प्राकट्य आहे महाराज. म्हणून तो त्यांनी दुःख घटवण्याकरिता आला, सगळ्यांना सुख दिलं. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे सुख दिलं आणि दुःख त्यांनी महाराज कायमस्वरूपीचं घालवलं. हा त्यांनी अज्ञान घटवण्याकरिता आला. त्याने श्रीमद भगवद्गीता जगाला सांगितले महाराज. अर्जुनासारखा त्याच्या तोंडातून पोहोच पावतीच बाहेर पडली. नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मिगत संदेह करिष्ये वचनम तव, असं अर्जुन त्यांनी म्हणतो. त्याचं अज्ञान त्यांनी घालवलं, भ्रम घालवला.
नष्टो मोह स्मृती लब्ध्वा, माझा मोह नष्ट झाला, मला आठवण त्यांनी झाली आणि मग तो दिव्य स्थितीपर्यंत आणून पोहोचवला. त्याला आपल्यासारखंच करून टाकलं, भगवंतानं ज्ञान संपन्न करून टाकलं. मग सावळा सकंकनो बाहू पसरोनी दक्षिणो आलिंगेला स्वशरणो भक्तराज, हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतन मोडता केले आपण ऐसे अर्जुना. आपल्यासारखंच करून टाकलं. ज्ञान देण्याकरिता आला, अज्ञान घटवण्याकरिता आला, हा दुःख घटवण्याकरिता आला, अज्ञान घटवण्याकरिता आला, पाप घटवण्याकरिता आला. पृथ्वीवर पापाचं प्राबल्य झालं होतं. हे पाप त्यांनी मोठं भयंकर आहे, पृथ्वीला सहन होत नाही. ती भगवंताकडे विनंती करण्याकरिता गेली, फार पाप झाले, वाचवा. म्हणून त्यांनी भगवान पाप घालवण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला आणि सगळंच त्यांनी पाप घालवलं. पृथ्वीला फार समाधान प्राप्त झालं. महाराज पाप करणारे घटवण्याकरिता आला, जागेवर बसून त्यांनी पाप करणारे घालवले. महाराज सगळे पाप कर्म करणारे त्यांनी मारूनच टाकले. आणि पुन्हा मारले असं नाही, तुझे अवदारे जाणू स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैर्या ही दिधले. वैर्याला सुद्धा कैवल्य स्थिती प्राप्त, सगळ्यांचा उद्धारच करून टाकला. हे करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, म्हणून त्याचा अवतार झालेला आहे. आणि तो सर्वांना सुखदायक असणारा अवतार आहे. तो सुख देण्याकरिताच आला. का सुख त्यानं दिलं असेल, त्यालाच का सुख देता येतं? कारण सुख फक्त त्याच्याच जवळ आहे, दुसऱ्या कोणाकडेच नाही. महाराज तोच सुखरूप आहे. मग अनेक प्रमाणे सुखरूप आहे साधुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. श्रुती म्हणते यो वैभवमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. भूमा म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मच सुखरूप आहे, दुसऱ्या जगात कोणी सुखरूप नाही. त्याच्यापेक्षा फक्त सुख म्हणत नाही साधू संत, सुखाचा आगर म्हणतात. सर्व सुखा सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. हे सगळे प्रमाण पाहून सगळ्या संतांचं एकच मत आहे, तो सर्व सुखाचा आगर आहे. नुसतं सुख नाही, सुखाचा आगर आहे. म्हणून सुख हे त्याचं स्वरूप आहे. महाराज सुख हा त्याचा गुण नाही, सुख हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्यांनी सुख रूप असणारा हा परमात्मा आणि सर्वांगानं सुखरूप आहे. जशी साखर त्यांनी सर्वांगानं गोड असते, तसा त्यांनी परमात्मा सर्वांगानं सुखरूप आहे. आणि तो सुख त्यांनी प्राप्त करून देतो. त्याच्याच माध्यमातून सुख प्राप्त होऊ शकतं, फक्त त्याला जाणलं पाहिजे. मग कोणत्याही माध्यमातून सुख प्राप्त होईल त्याला जाणलं पाहिजे. कृष्णाला जर जाणलं की मग मात्र त्यांनी म्हणत तो कृष्ण कोणत्याही अंगानं सुखी करू शकतो. जाणायचं कसं? त्याला आत्मत्वानं जाणलं पाहिजे, त्याला स्वरूपानं जाणलं पाहिजे. साधू संतांनी कृष्ण जाणला आणि स्वरूपानं जाणला महाराज. कारण कृष्ण हे आपलं स्वरूप आहे. सच्चिदानंद घन असणारा कृष्ण आपला आत्माच सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि ज्याला आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला त्याला दृष्टी प्राप्त होते. जो स्वतः देव झाला त्याला सगळं जग देव दिसू लागतं. झाला अंगे देव होईल आपण तयासे हे जन अवघे देव. सगळीकडे देवच पाहायची प्रवृत्ती निर्माण होते. कणाकणात परमात्माच परमात्मा दिसतो, त्याच्या वाचून दुसरं काही दिसतच नाही. महाराज महाराजांचं प्रमाण विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सगळा विठ्ठलच विठ्ठल आहे. मला विठ्ठलाशिवाय नाहीच काही. पण कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. सगळीकडे कृष्णाचाच प्रकाश, फक्त कृष्णाचा छंद लागला पाहिजे. कृष्ण त्यांनी कळालं पाहिजे. आत्मत्वानं कृष्णाचा बोध प्राप्त झाला पाहिजे. तो बोध जर त्यांनी प्राप्त झाला की मग मात्र त्यांनी आपण त्या सुखापर्यंत जाऊ शकतो, ज्या सुखाचा अनुवाद या अभंगामध्ये करून सांगितला. कृष्णाचं सुख प्राप्त झालं म्हणून ते आपल्याला कसं प्राप्त होईल? आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल. आपल्याला त्यांनी काल रात्रीचं कीर्तन, आता सकाळचं कीर्तन आपण ऐकलं.
रात्रीच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरिता भक्ती हे साधन सांगितलं आणि त्याच्याकरिता पुन्हा त्यांनी विवेक वैराग्य साधनं त्यांनी वर्णन करून सांगितलं आणि हे सगळी साधनं करत करत त्यांनी तिथपर्यंत जावं लागेल. मग आत्मस्वरूपाचा बोध त्यांनी प्राप्त होईल, आत्मत्वानं बोध प्राप्त होईल. मग आज सकाळी त्यांनी लक्षणं सांगितले ना महाराज. तत्वमसी महावाक्याचा उपदेश आपल्याला होऊ शकतो, पण तो उपदेश झाल्यानंतर त्यांनी तो बोध अंतकरणामध्ये ठसवण्याकरिता लक्षणं करावी लागेल. त्याच्याकरिता भागत्याग लक्षणं त्यांनी केली आणि भागत्याग लक्षणं करून पुन्हा वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थाचं ग्रहण केलं आणि आसी पदानं ऐक्य अशा पद्धतीने जाणून घेतलं. ऐक्य केलं नाही, जाणलं, महत्त्वाची गोष्ट आहे. मग आपल्याला ज्यावेळेला त्यांनी मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असं कळेल, त्या दिवशी कृष्ण शोधायला जायची गरज पडणार नाही. आपल्याजवळच कृष्णाचं सुख प्रगट होईल महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याजवळच आहे. फक्त आपण अशा अंगानं कृष्ण त्याने आतमध्ये डोकून पाहिलं पाहिजे, आतमध्ये त्याला शोधलं पाहिजे. साधू संतांनी असाच शोधला. ते स्वतः त्यांनी महाराज श्रीगुरु कृपेने, त्याच्यात फार महत्त्वाचा मुद्दा आहे. काल H2O मुद्दा सांगितला. H2O रात्रीचं कीर्तन फार गोड होतं महाराज. 2 H आणि 1 O एकत्र झालं की पाणी तयार होते, इथपर्यंत ठीक आहे. पण आणले त्याने आणि एकत्र केले, झालं नाही. त्याच्याकरिता काही प्रक्रिया करावी लागली. ती प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. त्या प्रक्रियेशिवाय ते पाणी तयार व्हायचं नाही महाराज. तसं त्यांनी महाराज आपल्या जीवनामध्ये तो बोध त्यांनी आपण शब्दज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. पण शब्दज्ञान जरी प्राप्त झालं तरी प्रत्यक्षात त्याचं सुख जर भोगायचं असेल तर प्रक्रिया व्हावी लागेल. आणि ती प्रक्रिया जर कोणत्या माध्यमातून होत असेल तर श्रीगुरूंच्या माध्यमातून होते. गुरुकृपेशिवाय कृष्ण कळायचं नाही, गुरुकृपेशिवाय कृष्णापर्यंत जाता यायचं नाही, गुरुकृपेशिवाय कृष्णाची कृपा प्राप्त व्हायची नाही आणि गुरुकृपेशिवाय कृष्णाचं सुखही मिळायचं नाही. महत्त्वाची गोष्ट आहे. कृष्ण जर त्याने अभ्यासायचं असेल आतून बाहेरून तर त्याच्याकरिता निवळ गुरुकृपाच कारणीभूत आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून गुरुकृपा मोक्षमूल गुरुकृपा. मोक्ष जर मिळवायचा असेल तर गुरुकृपाच कारणीभूत आहे. म्हणून श्रीगुरूंची कृपा ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं कृष्ण आपल्याला कळेल. मग तो कृष्ण सर्वांगानं त्यांनी पाहता येईल. तुमच्या डोळ्यासमोर दिसणारे दगडे तुम्हाला कृष्ण दिसतील जर गुरुकृपा झाली आणि बोध प्राप्त. रक्तश्वेत कृष्ण पितप्रभा भिन्न चिन्मय अंजन सुधले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. मग पुढचा ऐका. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंग तुका आता. हे कृष्णाचं लक्षण आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. कशामुळं प्राप्त झालं? ही विद्या प्राप्त झाली, ब्रह्मविद्या. आणि ब्रह्मविद्या त्यांनी श्रीगुरु कृपेनं प्राप्त झाली की मग कोणत्याही अंगानं त्यांनी परमात्मा दिसेल. महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यांना सगळीकडे परमात्मा दिसत होता. त्यांना दगडात परमात्मा दिसला, त्यांना मूर्तीत परमात्मा दिसला, त्यांना सगळ्यांमध्ये परमात्मा त्यांनी दिसला. का बरं? त्यांना नजर प्राप्त झाली, त्यांना दृष्टी प्राप्त झाली. कोणत्याही अंगानं. मग माणसातही परमात्माच त्यांनी दिसू लागेल. कणाकणात जर परमात्म्याचं वास्तव्य आहे, चराचरात जर परमात्म्याचं वास्तव्य आहे, तो जडचेतनात जर गच्च भरलेला आहे तर तो कुठूनही आपल्याला त्यांनी सुख देऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट आहे. मग वाड धाकुटेनं म्हणती सजीव निर्जीव नेनती, देखील या वस्तू ते उजलुटी मीची म्हणून. याच्यात मोठा भाव आहे. सामान्य माणसाच्या बुद्धीला न पेलवणारा भाव आहे. जो कधी तिथं शिवलाच नाही त्याला त्यांनी हे सांगण्यात काय तात्पर्य आहे? ज्याला त्यांनी जड चेतनामध्ये परमात्मा गच्च भरलेला आहे अशी नजरच आली नाही, त्या माणसाला त्यांनी महाराज महापुरुषांची दृष्टी काय कळणार आहे? त्याला काही समजत नाही. तो आपल्या आकलीचे तारे तोडीत राहतो. तो खरंच त्याचे तर्क लावित राहतो. आपली जेवढी क्षमता आहे, आपली जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्याच कॅपॅसिटीनं तो त्यांच्याकडे पाहत राहतो. आणि ते मात्र त्यांच्या मस्तीमध्ये मस्त असतात. ते त्यांच्या महिमेमध्ये मस्त चिंब झालेले असतात. आणि सामान्य मनुष्य त्याला आपल्यासारखं पाहण्याचा प्रयत्न करतो. ते आपल्यासारखे नाही. तो दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी, तोच खरा पारखी त्याला जाणू शकतो महाराज. म्हणजे सामान्य लोकांना हे कळत नाही. मग लोकांना सांगावं लागतं कृष्ण जन्माला आला, कृष्ण गोकुळात वाढला, कृष्णानं त्यांनी असं केलं, असं सांगावं लागतं लोकांना. मग हे झालं नाही का? झालंच ना महाराज. ते मला तिथंच जायचंय. पण फक्त तेवढ्यावरच जर राहिले तर मग मात्र उद्धारापर्यंत नाही जाता यायचं आणि कृष्णाचं खरं सुख प्राप्त व्हायचं नाही. ते कृष्ण सुख मिळवण्याकरिता डोळसपणानं गेलं पाहिजे. कृष्ण शब्दाचा अर्थच आकृष्ट करून घेणं असा होतं. कृष्णकर्षती ते कृष्ण हा जो सर्वांना आकृष्ट करून, आता सध्या सुद्धा आपल्या सर्वांना आकृष्ट करून घेणारं तत्व कृष्णच आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सहज ज्याच्या दिशेनं प्रवाहित होतो, सुखम सर्वाय रुच्यते, सर्वांनाच सुख आवडतं. कृष्ण हेच सुख आहे. महत्त्वाची गोष्ट आहे.
तो कृष्ण सर्वांना त्यांनी वेधून घेणार आहे. म्हणून वेधून घेण्याचं काम त्यांनी करत असतो. त्यानं ज्याला वेधून घेतलं आणि तो मात्र त्याचाच होऊन जातो. मग जगाचा कोणाचाच राहत नाही, जगाच्या कोणत्याच व्यवहाराच्या कामाचा राहत नाही, अशी त्याची अवस्था त्यांनी होऊन जाते. हा महत्त्वाचा विचार आहे. मग त्याचे प्रत्येक व्यवहार, त्याच्या जीवनातली प्रत्येक घटना ही कृष्णाबरोबरच होते. तो जेवायला बसला ताटात, त्याने अन्न जरी दिसत असलं तरी तो म्हणतो कृष्णच आहे. त्याच्या गडव्यामध्ये गडवाभर पाणी जरी भरलेलं असलं तरी तो म्हणतो कृष्णच आहे. तो त्याने जनाबाईचा अभंग सांगतो. मला ती म्हणते, देव देते देव घेते देवावरी मी झोपते, देव खाते देव घेते देवासवे व्यवहारिते. बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती. सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरे दिर, देखती त्या प्रसार हरीच्या डोळे. देखती वा ऐकती. निळोपर्यंतच गवळण आहे, मीच गाथाली. वा वा, गोड आहे. मागचे लोक विसरूनच गेले म्हणायचं सुद्धा, एवढी गोड आहे. महत्वाची गोष्ट आहे. देखती ऐकती, देखती बोलती चालती देखती ऐकती, सर्वत्र श्रीपती ज्यांचे दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर, देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. याचा अर्थ काय होतो? आपण कधी गेलो का हो या मुद्द्यावर? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. माझा महत्वाचा मुद्दा किती गोड आहे त्याचे चरण लक्षात ठेवा तुम्ही. ते त्यांचं पाहणं, त्यांचं बोलणं, त्यांचं ऐकणं, त्यांचं चालणं, त्यांचं खाणं, त्यांचं देणं, त्यांचं घेणं, हे सगळं कृष्णमयच झालेलं आहे. त्यांच्या त्यांनी सासू कृष्ण दिसते, सासरा कृष्ण दिसतो, देखती त्या भ्रतार नवरा त्यांना कृष्णच दिसतो. कृष्णा वाचून काही दिसतच नाही. फार महत्त्वाचा विचार आहे. तुम्ही ऐकतात ना? अरे हा मुद्दा जर आपल्याला कधी शिवलाच नाही, आपण त्याचा अनुवाद कसं करणार आहोत महाराज? महत्वाची गोष्ट आहे. जे तिथं जाऊन शिवले आपण त्यांच्या टांगड्या ओढायचं काम करू, हा महत्वाचा विचार आहे. जे त्याच्यात घुसलेले आहेत त्यांना दुसरं काही दिसतच नाही महाराज. तुमच्या दृष्टीनं माणसं दिसत असतील, त्यांना माणसांची नजरच राहिली नाही. त्यांना दिसणारी माणसं कृष्णमय दिसायला लागली, ही त्यांची अवस्था आहे. महत्वाची गोष्ट आहे. आपली योग्यता तिथपर्यंत पोहोचत नाही ना, हा महत्वाचा विचार. म्हणून त्या अवस्थेत गेले म्हणून तो कृष्ण कळाला, तो कृष्ण मिळाला, तो कृष्ण आत्मसात करता आला आणि त्या कृष्णाबरोबर क्रीडा करता आली, म्हणून कृष्णाचं सुख प्राप्त झालं. फार महत्त्वाचा विचार आहे मला. असं नाही कृष्णाचं सुख प्राप्त व्हायचं, त्या कृष्णाच्या सुखानं सुखी झाले. तो कृष्ण सुख देण्याकरिता झाला. तो कळाला आणि कळाल्यानंतर असं वाटलं की तो त्यांनी भोगला पाहिजे, त्याचं सुख भोगता आलं पाहिजे. ज्ञानोबरांचा अभंग आहे महाराज, भोगण्याविषयीचा अभंग, देवाला भोगण्याविषयीचा अभंग सांगतो. ती म्हणतात, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा, सर्वा परिपती भोगी जे ओझ. अंडरलाईन करा त्याच्या खाली. ते म्हणतात, सर्वा परिपती भोगी जे ओझ, मी माझ्या पतीला भोगते. कसा आहे तुझा पती? म्हणे निर्गुण पती आवडे मज. तो निर्गुण आहे आणि मला फार आवडतो. मग काय केलं त्याला भोगण्याकरिता? आधी माय पाठी भाज झाली हो, आधी माय झाले नाम त्याला सगुण साकार करून डोळ्यासमोर उभं केलं आणि मग भाज झाले म्हणजे त्याची पत्नी झाले आणि मग त्याला भोगायला सुरुवात केली. म्हणून मी सामान्य नाही, मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी हो. निरंजन स्थिती आहे, त्या निरंजन स्थितीमध्ये त्यांनी जाऊन पोहोचले आणि क्रीडा करायला लागले. ती क्रीडा भावली म्हणून तर सुख प्राप्त झालं. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला. व्यवहार सुखाबरोबरच झाला म्हणून त्यांनी लाभही सुखाचाच झाला. आनंद कोंदला मागे पुढे अशी अवस्था झाली. म्हणून सर्वस्व त्यांनी परमात्माच परमात्मा प्रतिती येऊ लागला आणि त्या दिव्य असणाऱ्या स्थितीमध्ये अवस्थेमध्ये जाऊन पोहोचले. आणि मग असं वाटायला लागलं की आता दुसरं काहीच नको, याच्याबरोबर क्रीडा केली पाहिजे,
याच्याबरोबर त्यांनी लीला केली पाहिजे, त्याच्या लीलेमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. पण अट्टहास केलं. देवा, जर तुला सगळं जग होता येतं, तुला पंचमहाभूत होता येतं, तुला त्याचं पंचीकरण करता येतं, तुला त्यांनी विश्वाच्या रूपानं प्रगट होता येतं, तुला अनेक 84 लाख योनी तयार करता येतात, तुला 4 खाणी तयार करता येतात, तुला जड चेतन सगळं त्यांनी विश्व निर्माण करता येतं, मग तुला माझ्याकरिता सगुण साकार होता येत नाही काय? तू माझ्याकरिता सगुण साकार होऊन ये, असा अट्टहास अंतकरणात केला. आणि तो अट्टहास करून त्यांनी भगवंताला आळवलं, भगवंताला त्यांनी रिझवलं. न झालं महाराज. ईश्वर शक्ती आहे, या चराचराला चालवणारी शक्ती आहे, आणि ती शक्ती आपल्या सगळ्यांकडे पाहते. आता सध्या सुद्धा आपण काय त्यांनी बोलतो आहोत, आपण काय ऐकतो आहोत, मनातली मनात काय आपला संवाद चालू आहे, या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार ईश्वर आहे महाराज. ईश्वर सर्वज्ञ आहे. मी तर मोठ्यानेच बोलतो आहे महाराज सगळ्यांच्या समोर, पण तुम्हाला काय वाटतं मी एकटाच बोलतो? अजिबात नाही, तुम्ही सगळे सुद्धा बोलता. फक्त तुमच्या मनातलं बोलणं मला ऐकू येत नाही का? मी सर्वज्ञ ईश्वर नाही म्हणून. महत्त्वाची गोष्ट आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याला सगळ्यांच्या मनातलं त्यांनी कळतं. तुम्ही काय काय संवाद, तुमचे ओठ हलत नाहीत, दात हलत नाही, जीभ हलत नाही, तोंड हलत नाही, पण संवाद मात्र सगळ्यांच्या पोटात चालू आहे. काय चांगला वाईट चालू असेल मला माहीत नाही, मला त्याचं माहीत करून पण नाही घ्यायचं. महत्त्वाची गोष्ट आहे. काय तुम्ही काय संवाद करा, मला काय त्या संवादाशी कर्तव्य आहे? मला एकच गोष्ट कळते, सगळ्यांच्या पोटात संवाद चालू आहे, आणि हा संवाद सुद्धा भगवंताला ऐकू येतो. तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळं काय कळतं. म्हणून ज्या महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण झाला त्याला भोगायचं आहे. मग त्यांची भावना भगवंतानं जाणली आणि जाणून निमित्त करून आलं महाराज. पृथ्वीवर पापाचा भार झाला, कंसासारखे जरासंधासारखे जन्माला आले, फार त्रास देऊ लागले. पृथ्वीनं त्यांनी विनंती केली ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं क्षीरसमुद्रात. देवानं सांगितलं देवकीच्या गर्भाला येईल, देवकी कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं, हिच्याच पोटी आठवा येऊन तुला मारील. त्यानं देवकीलाच मारहाण करायला सुरुवात केली. वसुदेवानं हात धरला, बंदीखान्यात दोघांना नेऊन टाकलं. यथाकाल 6 लेकरं झाली, कंसानं मारून टाकली, आणि 7वा गर्भ त्यांनी आला. योगमायेनं पळवला. भाद्रपद शुद्ध षष्टीला त्यांनी बलराम प्रगट झाला. त्यानंतर अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. आधी वसुदेवाच्या हृदयात भगवान प्रगट झाले, त्याच्यानंतर देवकीच्या हृदयात प्रविष्ट झाले. देवकीचं तेज वाढू लागलं. देवदेवतांनी गर्भस्तुती अशा पद्धतीने केली. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. रात्रीचे 12 वाजले. लख प्रकाश कारागृहामध्ये पडला. त्या प्रकाशानं आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर भगवंतानं प्रगट केली. आणि प्रगट केल्यानंतर दोघांचा संवाद झाला. देवानं सांगितलं मी आलेलो इथपर्यंत ठीक आहे, पण मी थांबणार नाही, मला जायचंय. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घर. माझा खोकला फार चांगला आहे महाराज, प्रमाणाच्या वेळेला येतो. बरोबर, त्याला सुद्धा कळतं कोणत्या वेळेला आलं पाहिजे. बरोबर प्रमाणाचा टाईम साधूनच आला. नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. काही गोष्टींबरोबर फार मैत्री केली महाराज मी. 10 वर्षापासून खोकला येतो मला. काय आजचा आहे का? बरेच माणसं सोडून गेले पण खोकला अजून गेला नाही. असा बळकट आहे महाराज, माथेश्वर आहे महाराज. ते कालच्या रात्रीच्या महाराजांनी सांगितलं ना, मोठी गाडी त्यांनी पाहिली, एकाचं मनच त्या गाडीवर गेलं. म्हणजे तुला पाहिजे का? म्हणलं पाहिजे, पण त्याच्यावर 2 गोष्टी फुकट भेटते नाही का? म्हणजे त्या मालकाला माथेश्वर आहे, बायकोला पोटशिळ आहे. या 2 गोष्टी फुकट घ्याव्या लागतील. तसं कायमस्वरूपीचा माथेश्वर कायम डोकं फन 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 करतं, पण त्याच्याशी मैत्रीच करून घेतली. मला हे जाणारच नाही, आपल्या बरोबरच आहे काय. असू द्या. म्हणजे बराच एक त्याच्यातही गंमत सांगतो मी तुम्हाला. असं फन फन करताना डोकं ज्या वेळेला, जसा हातातला मणी आपण ओढतो की नाही माळीतला, राम 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 म्हणायला, असाच फणका चालू असतो. मग फणक्यात राम राम बसून घेतलं बऱ्याच वेळेला. फन फन करायला लागले त्याच्यात राम राम बसू. खरंच खोटं नाही सांगत. फणके मारायला लागले की त्याच्यातच भगवंताचं नाम बसून घ्यायचं, म्हणजे झंझटच मिटून जायची. महत्त्वाची. असं खोकल्यावरून निघालं, जास्त खोकायचं नाही मला आता. म्हणून नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मला गोकुळाला त्यांनी घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. म्हणे कसं न्यायचं? भगवान त्यांनी 8 वर्षाची मूर्ती घेऊन आले होते. लीलाकारी आहे परमात्मा, त्यानं बालरूप धारण केलं. त्याच्यामध्ये कर्तुम
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य आहे महाराज. त्याला सगळं काय करता येतं, हा महत्त्वाचा विचार आहे. तो शुद्ध सच्चिदानंद घन असणारं ब्रह्मच आहे. पण ब्रह्म आहे तरीसुद्धा त्यानं पडदा घेतलेला आहे, पांघरून घेतलेला आहे. आणि ते मायेचं पांघरून घेतलं. त्याला सौपाधिक ब्रह्म असं म्हणावं, त्याला शबल ब्रह्म असं म्हणावं, त्याला ईश्वर असं म्हणावं. तो त्यांनी महाराज पांघरून घेऊन आलेला आहे. म्हणून सगळ्या गोष्टी तिच्या ठिकाणी आहेत. मायेचे तिचा आणि त्याचा संबंध आहे. तो अनादिकल्पित तादात्म्य संबंध आहे. आणि या संबंधामुळं सर्व गोष्टी होतात. तुम्ही ऐकतात की नाही सर्वजण? महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या घरी फ्रीज आहे की नाही? फ्रीज आहे ना. फ्रीजमध्ये वस्तू ठेवल्यानंतर थंड होतात की नाही? थंड होतात. फ्रीज फार चांगलं असतं, त्याच्यात फ्रीजर असतं, फलाना असतं, या सगळ्या गोष्टी असतात. फ्रीज सगळ्या गोष्टीने चांगलं आहे. पण त्या फ्रीजला जर समजा वायरच नसली लावलेली पिन खोसण्याकरता आणि फक्त फ्रीज घरी आणलं आणि तुम्ही ते घरामध्ये ठेवलं, सगळ्या वस्तू त्याच्यात नेऊन ठेवल्या, थंड होतील का? नाही होणार. मग काय करावं लागेल बाळा? त्याला करंट लावावं लागेल. बरोबर आहे की नाही? करंट द्यावं. त्याला कळालं म्हणजे सगळ्यांना कळालं. खरंच असं कीर्तन सगळ्यांना कळालं पाहिजे मला. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याला काय करावं लागणार? वायर जोडावी लागणार, त्याला पिन जोडावी लागणार, त्याच्यातून करंट त्याच्यापर्यंत द्यावं लागणार. मग खरं सांगा, आता करंट दिल्याबरोबर थंड होईल का नाही? करंट त्याला जोडला कशाला? फ्रीजला. फ्रीज चालू होईल ना? कशानं होईल? करंट दिल्यानं. मग करंट दिल्यानंतर फ्रीज चालू झालं. फ्रीजमधल्या वस्तू चालू झाल्यानंतर सगळे थंड होतील की नाही? फ्रीज चालू झालं ना, आता फ्रीज चालू झालं ना, मग थंड होईल की नाही? त्यातलं नाही होणार. मग वेळ लागेल. पण वेळ जरी लागला तरी होईल ना? होईल ना. मग कशामुळं झालं? लाईटमुळं झालं. मग लाईटमुळंच जर होतं तर भांडे गोळा करून आणायचे आणि लाईटचा करंट द्यायचा. भांडे जमा करून ठेवायचे सगळे एका लाईनीत, 2-4 वायरी आणायच्या आणि द्यायच्या जोडून. त्याला होईल का थंड? नाही होणार. मग आधी काय म्हणले? करंट दिल्यामुळं थंड झालं. आणि आता करंट दिला तरी पण थंड होतंय का आता भांड्यांमधलं? नाही होत. मग करंटने थंड होतं का? नाही. आधी काय म्हणले? तुम्हाला नाही कळत का मी काय म्हणतो? आता कळतंय तुम्हाला मला? काय असा नुसतं फ्रीज आहे आणि फ्रीजमध्ये त्यांनी बॉटल नेऊन ठेवली थंड होण्याकरता. झाली का थंड? नाही झाली. मग काय करावं लागलं तुम्हाला? वायर जोडून त्यात करंट सोडावं लागला. मग थंड झाली की नाही? मग कशामुळे झाली? करंट जोडल्यामुळे झाली. आता फ्रीजचा संबंध सोडून द्या, करंटमुळे झालं की नाही? मग करंटच भांड्याला जोडलं डायरेक्ट, थंड होईल का? का नाही होणार? काय काय लागणार आहे? करंट आणि फ्रीज दोन्ही पण लागणार आहे. खरं सांगू का, ही थंड करण्याची जी प्रक्रिया आहे की नाही, ही करंटच्या अंगात नाही, ही फ्रीजच्याच अंगात आहे. पण फ्रीजला अंगात येण्याकरिता करंटची गरज लागते. नाही कळलं का? आता महत्वाचा मुद्दा आहे महाराज. फ्रीजमध्ये सगळ्या क्षमता आहेत. क्षमता संपन्न कोण आहे? फ्रीज आहे. पण फ्रीजला त्यांनी कार्यरत करण्याकरिता गरज कोणाची आहे? करंटची आहे. माझा दृष्टांत संपला. आता दृष्टांत सांगतो. तो करंट म्हणजे परमात्मा आणि फ्रीज म्हणजे प्रकृती. प्रकृतीच्या अंगात सगळ्या गोष्टी आहेत महाराज. तिच्या ठिकाणी सत्वगुण आहे, तिच्या ठिकाणी रजोगुण आहे, तिच्या ठिकाणी तमोगुण आहे. तिच्यामध्ये विशाल बलाढ्य असणारी शक्ती, तिचं नावच आहे शक्ती. ती सर्व गुण संपन्न असणारी शक्ती आहे. पण त्याच्याशिवाय ती अपूर्ण आहे, ती काहीच करू शकत नाही. त्याची आवश्यकता आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. पण तोच आहे, तो सच्चिदानंद घन इथपर्यंत ठीक आहे. तो करंट सारखा आहे. फक्त त्याला काही समजत नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, त्याला त्यातलं काहीच नाही महाराज. तिचं आवरण घ्यावं लागेल आणि ते पांघरून त्यानं एकदा घेतलं की मग तोच त्याने महाराज तिच्या माध्यमातून सगळं काम करतो. ती करती का तो करतो हे तुम्ही नंतर पहा. ज्ञानोबराय म्हणतात, तो प्रियोची प्राणेश्वरी बोलत हे आवडीचे सरोभरी, चारू स्थळी चारू हारी एकांगाचे अमृतानुभवातली ही ओवी आहे महाराज. फार महत्वाचा विचार आहे. मला एवढंच सांगायचं की तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा सुखस्वरूप असणारा परमात्मा आहे. पण तो सुखस्वरूप असणारा परमात्मा त्याचं दिव्य कार्य करण्याकरिता प्रकृतीचं पांघरून घेऊन येतो. आणि त्या प्रकृतीच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत ते गुण त्यांनी क्रिएट होतात. आणि कोणामुळे होतात? त्या चैतन्यामुळे होतात, त्याच्या करंटमुळे होतात. हा महत्वाचा विचार आहे. ती चैतन्य त्याच्या ठिकाणी आहे आणि तो चैतन्य स्वरूप परमात्मा हे सगळं करण्याकरिता कारणीभूत आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. त्याला 8 वर्षाचं पण होता येतं आणि 1 दिवसाचं पण होता येतं. काही क्षणात 1 दिवसाचा झाला महाराज, त्या शक्तीमुळे झाला. महत्वाची गोष्ट आहे. तोच आहे. आणि एवढा त्यांनी झाला, घाईघाईनं त्याने त्याला उचललं, कंसानं मारू नये म्हणून गोकुळामध्ये नेऊन पोहोचवलं. तिथं माया प्रगट झाली होती, तिला आणलं, तिला कारागृहात आणलं. तिनं आकांत केला, कंस धावत आला, मारण्याचा प्रयत्न केला, ती हातातून निसटली. त्याला सांगितलं की मया हातो मंदा, मला काय मारतोस मूर्खा, तुझा लागे वधी उपजला मजा आधी. तिनं सांगून टाकलं. मग कंस त्यांनी भयभीत झाला. इकडं परमात्मा प्रगट झाला. कोणाकरिता परमात्मा आला? आधी आपण थोडीशी प्रस्तावना करताना अशी प्रस्तावना केली की ज्या महापुरुषांना त्यांनी महाराज परमात्म्याचा बोध प्राप्त झाला, जो सर्वात्म भाव त्यांनी अंतकरणात निर्माण झाला,
ते सुखस्वरूप अशा पद्धतीने झाले. पण सुखस्वरूप होणं वेगळं आणि सुखाचा भोग घेणं वेगळं, महत्त्वाची गोष्ट आहे. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. तुमचं पाठ आहे, मी काय सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे आता, तरी पण परत ऐका. गुरुजी म्हणायचे, लोकांना प्रश्न विचारायचे, सांगा गुळ व्हावं की मुंगळा व्हावा. प्रश्न विचारायचे, गुळ व्हावं की मुंगळा व्हावं. गुळ चांगला असतो की नाही? आम्ही कीर्तनात सुद्धा कधी कधी खात असतो, आहे की नाही? मग गोड असतो, गुळ अतिशय गोड असतो. मग बरेच लोक त्यांनी म्हणतात गुळ झालं पाहिजे. गुळ होऊन काय उपयोग आहे? गुळ होऊन जर ढेप होऊन तुम्ही पडले, गुळाला गुळाची गुढी चाकता येते का? नाही चाकता येत. गुळाची गुढी जर चाकायची असेल तर मुंगळा व्हावं लागेल. मुंगळा तरी काय चांगला असतो का महाराज? तो काळा कभिन्न असतो. जर चावला ना महाराज एखाद्याला, तुम्ही बघा असा उपसून काढला तर तुटून येतो पण सोडत नाही. एवढा भयंकर असणारा मुंगळा असतो. एवढा भयंकर मुंगळा कशा करता व्हायचं? पण एवढा भयंकर असला आणि काळा असला तरी मुंगळाच झालं पाहिजे. का बरं? जर गुळाची गोडी चाखायची असेल तर मुंगळा झालं पाहिजे. धुंडा महाराज म्हणायचे, फळ व्हावं की फळ खाणारं व्हावं. ते म्हणायचे, आंबा व्हावं की आंबा खाणारं व्हावं. आंबा झाल्यानं काय फायदा होईल हो महाराज? आंबा गोडच आहे, पण आंब्याला स्वतःला कुठं स्वतःचा रस चाकता येतो? आंब्याचा रस जर चाखायचा असेल तर त्याच्याकरिता खाणारा झालं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तसं त्यांनी देव होऊन पडून राहण्यात काय अर्थ आहे? तसं सुख होऊन त्यांनी पडून राहण्यामध्ये काय अर्थ आहे? सुख भोगणारं झालं पाहिजे. म्हणून सुख भोगणारे झाले. त्यांनी अट्टहास केला, भगवंताची त्यांनी याचना केली. तोच परमात्मा त्यांनी सगुण साकार होऊन त्यांच्याकरिता आला आणि गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. तेच आहेत महाराज सगळे महापुरुष. ते सामान्य नाहीत. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केले वाचून जपतप करताना त्यांनी दिसत नाहीत. ब्रह्मज्ञानी कसे काय झाले? अरे आधीचेच आहेत. हा महत्वाचा विचार आहे. ते सामान्य नाहीत महाराज, ते आधीचेच ब्रह्मज्ञानी आहेत. नवे ब्रह्मज्ञानीच त्यांनी महाराज सुखाचा भोग घेण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत. म्हणून तर त्यांना सुख झालं कृष्णाचे या सुखे. या मुद्द्यापर्यंत मला जायचं. म्हणून तर ते वाटच पाहत होते कृष्ण आला. त्यांनी स्वप्न पाहिले होते, मला कृष्ण भेटला पाहिजे, मला कृष्ण दिसला पाहिजे, माझ्याशी कृष्ण बोलला पाहिजे. त्यानं त्याने त्याची संगती मला प्राप्त करून दिली पाहिजे. मला त्याच्या गळ्यात हात घालता आला पाहिजे, मला त्याला कडकडून मिठी मारता आली पाहिजे. मला तोंड भरून त्याच्याशी संवाद साधता आलं पाहिजे. मला माझ्या अंतकरणातले हितगुज त्याच्यासमोर सांगता आलं पाहिजे. मला त्याच्या ताटात बसून जेवण करता आलं पाहिजे. मी माझ्या हातानं त्याला जीव घातलं पाहिजे, त्यानं त्याच्या हातानं मला त्यांनी भरवलं पाहिजे. असे अनेक प्रकारचे स्वप्न पाहिले होते. तुकोबारांसारख्यांनी पण पाहिले. ते म्हणतात, दावी रूप माझं गोपिका रमना, ठेवीनं चरण. हे ठेवीनं चरणावरी माता स्वप्न आहे. तू जर आला तर मी काय करीन? माझं मस्तक तुझ्या चरणावर ठेवीन. ठेवीनं चरणावरी माथा. अजून काय कराल? पाहिनं श्रीमुख, तुमचं श्रीमुख पाहिन देवा. देईन आलिंगन, तुला आलिंगन देईन देवा. जीवे निंबलवून तुरी, माझा जीव तुझ्यानं ओळून टाकीन देवा. पुसता सांगेन हितगुज मात. तू जर विचारलं तर माझं हितगुज तुझ्या समोर त्यांनी वर्णन करू सांगेन. बैसोनी एकांत सुख गोष्टी, एकांतात बसून तुझ्याबरोबर सुख गोष्टी करीन देवा. हे स्वप्न जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिले होते. ते म्हणतात, माझ्या इंद्रियासी लागले भांडण, मनतील कान रसना झाली, करीती तळमळ हस्तपाद भाड, नेत्रासी दुकाळ पडिला ठोर. डोळ्यांना त्यांनी महाराज कृष्ण पाहण्याची लालसा निर्माण झालेली आहे. हातांना कृष्णाला आलिंगन देण्याची उर्मी निर्माण झालेली आहे. कपाळ कृष्णाच्या चरणावर रगडण्याकरिता असावलेला आहे. म्हणून त्यांनी हे चरण कृष्णाच्या दिशेनं धावण्याकरिता ललायत झालेले आहेत. मन त्यांनी कृष्णाच्या ठिकाणी जडलेलं आहे. असा कृष्ण कधी प्रगट होईल अशी अवस्था सर्व लोकांची झाली. त्याचा परिणाम कृष्ण आला. ही अवस्था पाहून कृष्ण आला आणि आल्यानंतर त्याने सुख देण्याकरिताच आला. सगळ्या गोकुळवासी लोकांनी कृष्ण पाहिला आणि पाहिल्यानंतर काय झालं असेल? त्यांना सुख झालं. आणि किती झालं त्याचं वर्णन महाराज करून सांगतात. आला खोकला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी, आनंद नर नारी, आनंद नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी, आनंद नर नारी, आनंद नर नारी. गोकुळीच्या सुखा गोकुळात देव आला. गोकुळ असे लोकांना काय झालं असेल तर सुख झालं महाराज. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, त्याचा अंत पार राहिला नाही. आणि लेखा म्हणजे लिहून ठेवणे इतकं नाही महाराज, अगणित त्यागणी झालं. लिहिण्याकरता कागद लागतो, लिहिण्याकरता पेन लागतो, शाई लागते. असं भगवंताचं वर्णन आहे. या धरित्रीची त्यांनी महाराज जर अशा पद्धतीने कागद केला आणि समुद्राची शाई करून जरी लिहायला सुरुवात केली तरी सुद्धा भगवंताचे गुण त्याच्यामध्ये लिहिले जाणार नाहीत. म्हणून एवढं सुख त्याने गोकुळवासी लोकांना झालं.
की ते सुख शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. आनंदल्या नरनारी सर्वांना आनंद झाला. कंसाला मात्र तिकडं दुःख झालं. त्यानं भगवंताला मारण्याकरिता षडयंत्र सुरू केलं. देव प्रगट झाला. सगळ्या गोकुळवासी लोकांना बातमी कळाली. सगळे वाटच पाहत होते. वाट पाहणाऱ्या लोकांनाच आनंद होतो महाराज. खरं सांगतो, ज्याने कधी देवाची वाटच पाहिली ना त्याच्यासमोर जर देव आला तर त्याला भोकाडी वाटेल. खरं सांगतो मी तुम्हाला. रोज देवपूजा करतो घरात. त्यांनी देवघर आहे आणि जरा आतल्या खोलीत आहे, थोडंसे अंधारीच खोली आहे. थोडीशी देव बघा तुम्ही बऱ्याच वेळेला असेच अंधाऱ्या खोलीत असतात. आता लोकांना कळायला लागलं थोडं वास्तुशास्त्र काय हे ते पाहून बंगले बांधायला लागले आणि त्याच्यात त्यांनी देवघर जरा चांगल्या ठिकाणी पाहायला मिळालं. नाही तर किचन वाट्याच्या खाली असतं बऱ्याच वेळेला. काय एकीकडून त्यांनी पाणी पडायची जागा आणि एकीकडून देवघर. म्हणजे देवाची किंमत फक्त तेवढी सांडपाणी एवढी. महत्वाचा विचार. खरं सांगतो मी तुम्हाला, ते किचनच्या खालीच असते महाराज देवघर. म्हणून अशा पद्धतीनं ज्यानं देवपूजा त्यांनी महाराज केली कधी. देवपूजा हे काम नाही. लोक काम म्हणून देवपूजा करतात. एक काम उरकून गेलं म्हणतात एकदाच. नामदेव महाराजांना पूजा करायला घरातले सगळे देव जमा केले आणि बादलीत घातले आणि विहिरीत जाऊन शेंदले महाराज. पुन्हा ती बादलीच विहिरीमध्ये त्यांनी टाकली आणि त्याच्यात त्यांनी पाणी घेतलं आणि सगळे देव वरती काढून खंगाळून काढले महाराज. अशा पद्धतीने देवपूजा करायला सांगितलं होतं. एक काम आटोपलं. मला पोरांबरोबर खेळायला जायचं, मी चाललो. हे काम म्हणून करायचं नाही. जे काम म्हणून देवपूजा करतात ना त्यांच्या पोटात एवढा सुद्धा भाव नसतो देवाविषयी. एवढा सुद्धा नसतो. मग भावच जर पोटात नसला तरी देवाला किव आली. म्हणलं जाऊ दे, 12 वर्षापासून देवपूजा करतो ना, पण काम म्हणून का वेना करतो ना, याला दर्शन दिलं पाहिजे. आणि अंधारी खोली असावी, त्याच्यात देवपूजा करण्याची सवय असावी. तिथं त्यांनी महाराज देवाला दया यावी. आणि अंधाऱ्या खोलीत देव प्रत्यक्ष जर प्रगट झाला एकाएकी मनात भाव नसताना काय होते, मग मी भूत म्हणून पळाले अशी अवस्था व्हायची नाही का. मग त्याला जर देव एकाएकी भेटला तर त्याला समाधान मिळायचं नाही. मला त्याला भीती वाटेल त्या देवाची. अरे काय आलं म्हणेल. डॉक्टर महाराजांनी एक उदाहरण सांगितलं होतं. डॉक्टर महाराज म्हणजे पूजनीय वंदनीय आदरणीय श्री नारायण महाराज डॉक्टर. ते त्यांनी म्हणले, एक मनुष्य ज्ञानोबरायांच्या समोर धरून बसला. ज्ञानोबराय प्रसन्न व्हावीत म्हणून. आणि खरंच ज्ञानोबराय आले. आणि आल्यानंतर त्याला म्हणले, हे बघ बाळा, तू एवढा अट्टहास करतोस म्हणून मी तुझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालोय. काय म्हणणं आहे तुझं सांग. त्यानं म्हणणं सांगावं की नाही. म्हणणं सांगायला पाहिजे. तो म्हणणं नाही सांगितलं. तो म्हणला, तुम्ही ज्ञानोबरायचा हात कशावरून. एका सेकंदात गुप्त झाले महाराज. एका सेकंदात गुप्त झाले. का बरं गुप्त झाले असतील. भावनाच नाही ना महाराज ती. त्याने दृढ विश्वास अंतकरणात ठेवायलाच पाहिजे. ज्ञानोबरायच आहेत माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झालेले. पण भावना नाही ना, म्हणून त्यांनी आलेले ज्ञानोबराय निघून गेले. तसं त्यांनी ज्याच्या पोटात भावना नाही तो फक्त सेवा करतोय म्हणून देवाला दया आली आणि देव त्याच्यासमोर प्रगट झाला तर त्याला आनंद व्हायचा नाही. त्याला फार भीती वाटेल आणि तो भूत म्हणून पळू शकतो. तुम्हाला किती माझं कळतंय मला माहीत नाही, पण कळण्यासारखं मी सांगतोय. म्हणून आनंद कोणाला होईल परमात्मा आल्याचा, जो परमात्म्याची वाट पाहतो त्याला. ज्याला खरंच मनापासून वाटतो की कृष्ण आला पाहिजे, कृष्ण भेटला पाहिजे, कृष्ण बोलला पाहिजे, आस अंतकरणात ज्याच्या निर्माण झाली भगवंताच्या दर्शनाची, त्याला आनंद होऊ शकतो. सगळ्या गोकुळवासी लोकांना आनंदाला नरणारी का आनंद झाला. सगळ्यांनाच वाट पाहायची उर्मी निर्माण झाली. देव आलाच पाहिजे. काय येत नाही म्हणून व्याकुळ झाले होते, कष्टी झाले होते, दुःखी झाले होते, कासावीत झाले होते. आणि अशी अवस्था सर्वांची झाली होती. म्हणून आला. आणि आल्यानंतर आलेलं कळाला. आणि कळाल्याबरोबर एवढं सुख झालं सांगता येत नाही. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं घेऊन त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता जाऊ लागले. 4 दरवाजे नंद भवन आले. म्हणून त्यांनी सगळ्या दरवाजांमधून दाटी झाली. भगवंताला पाहण्याकरिता देवाला पाळण्यात घातलं होतं. सगळे त्यांनी देवाला पाहत होते. देवाला पाहून सुखी झाले. देवही सगळ्यांकडे पाहत होतात आणि देवही यांच्याकडे पाहून सुखी होत होता. कारण त्याला ते फार आवडतात महाराज. नाही तर आपल्यासारखे बरेच आहेत सौदे करणारे. खरंच ना महाराज, सौदे नाही तर काय महाराज. देवा माझं एवढं त्यांनी होऊ दे, मी तुला 11 नारळाचं त्यांनी तोरण बांधीन. ह्या सौदा नाही मग काय आहे. देवा माझं एवढं होऊ दे, मी तुझ्या एवढ्या खेटी घालीन. हे सौदा नाही मग काय आहे. याच्यापेक्षा बेकार सौदे लोक करतात महाराज. ते कीर्तनात कशाला सांगायचं. हा महत्वाचा विचार आहे. मगच तो पुरस्कार वितरणाच्या वेळेला बापूरावांनी सांगितलं ना, त्यांच्या गावामध्ये महाराजांनी त्यांनी पशु हत्या बंद केली. म्हणजे 500 बोकड एका दिवशी त्यांनी पडत होते आणि महाराजांनी एक अट्टहास करून अशा पद्धतीने बंद केली. हे सौदे आहेत लोकांचे. खरं सांगतो मी तुम्हाला, देवाच्या समोर केलेला सौदा आहे. देवा माझं असं होऊ दे, मी तुझ्या समोर असं करीन. हा सौदा आहे. मग सौदेबादी करणारे जे लोक आहेत की महाराज, ते त्यांना काय देव कळणार आहे. मला महत्वाची गोष्ट आहे. गोकुळातले लोक आहेत ना, सौदेबाजी नाही, भगवंताच्या दर्शनाकरिता अट्टहास होतात. भगवंताला त्यांनी पाहिलं. 4 दरवाजे नंद भवनाला आहेत. सगळीकडून दाटी झाली. देव त्यांच्याकडे पाहतोय. देवाला मोठा आनंद त्यांना पाहून अशा पद्धतीने होतोय. देव सर्वांकडे पाहून हसतोय. जणू काय सर्वांना ओळख देतोय. कोणत्या जन्मातली कल्पातली तपश्चर्या सर्वांची अशा पद्धतीने फळाला आली होती. म्हणून परमात्मा प्रत्यक्ष दर्शन देण्याकरिता आला होता. सर्वजण सुखी झाले.
4 दरवाजे होते, आपण ऐकलं ना आत्ता. पूर्व दरवाजातून घुसले, पाळण्यामध्ये देव पाहिला, पाहून त्यांनी महाराज बाकीच्यांना दर्शन होऊ द्यायचं म्हणून पश्चिम दरवाजातून बाहेर पडले. पण बाहेर जरी पडले तरी मन भरलं नाही महाराज देव पाहून. असं वाटायला परत पाहिलं पाहिजे देवाला. एकदा पाहून मन भरलं नाही, परत एकदा पाहिलं पाहिजे. मग काय, आम्हाला आता तिकडे गेलो ना कुंभमेळ्याला, आम्ही त्यावेळेला अयोध्येला गेलो आणि तो राम त्यांनी प्रत्यक्ष पाहायचा. अशा बाऱ्या लागल्या त्यांनी जाण्याकरता. नुसतं जायचं फक्त चालत चालत पुढे जाऊन ढळून जायचं. आम्हाला असं कोपऱ्यातून जावं लागलं, मला नुसतं राम लांबून दिसला लगेच बाहेर पडावं लागलं. असं मनात यायला लागलं की परत दुसऱ्यांदा बारीला लागावं आणि परत एकदा पाहू. खरं सांगतो मी तुम्हाला, हे माझ्यासारख्याला जर होतं तर गोकुळवासी लोकांना का झालं नसेल. मला दिवसभर एवढाच कार्यक्रम होता. पूर्व दरवाजातून घुसायचं, पश्चिम दरवाजातून बाहेर पडायचं. बाहेर पडलं की परत एकदा त्यांनी उत्तर दरवाजातून घुसायचं, परत दक्षिण दरवाजातून बाहेर निघायचं. परत बाहेर पडलं की मग पश्चिम दरवाजातून आतमध्ये यायचं, मग पूर्व दरवाजा. दिवसभर हाच कार्यक्रम होता. एवढं सुख भगवंताला पाहून सर्वांना त्यांनी होत होतं. विशेष विलक्षण झालं. दिवसभर चक्राच मारत होते. 11 वर्ष एवढंच काम होतं मला. कृष्ण कृष्ण आणि कृष्णच, बाकी काही आठवतच नव्हतं. त्यांना भूकही लागत नव्हती, त्यांना तहालही लागत नव्हती. फक्त कृष्णाचं सुख शेल्क प्राप्त होत होतं. त्या सुखामध्ये चिंब अशा पद्धतीने होऊन जात होते. म्हणून सर्वस्वाचा विसर त्यांनी पडत होता. खानपानाचा विसर पडला. भूक तहान अशा पद्धतीने संपून गेली आणि कृष्णाच्या सुखानं त्यांनी महाराज जीवन विभोर अशा पद्धतीने होऊन गेलं. त्यांची ती दिव्य असणारी अवस्था जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करू. कृष्णाची सुखे मुख नाही तान, सुखे मुख नाही तान. कृष्णाची सुखे मुख नाही तान, कृष्णाची सुखे मुख नाही तान. समाधान सकळांचे, समाधान सकळांचे, समाधान सकळांचे, समाधान सकळांचे. तुझे गुणनाम माझी वाणी, तुझे गुणनाम माझी वाणी, तुझे गुणनाम माझी वाणी, तुझे कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान. गोकुळवासी लोकांची अशी अवस्था झाली. ही ओरिंगल अवस्था आहे महाराज. ओढून ताडून अशा पद्धतीने अवस्था परमार्थते प्राप्त व्हायची नाही. ही स्वाभाविक अवस्था. सगळं विसरूनच गेलं. कृष्णच चिंतामध्ये त्यांनी अशा पद्धतीने ठसावला. दुसरं काही आठवेच ना, भूकही लागे ना, तहान पण लागे ना. कृष्णाचंच चिंतन अखंड त्यांनी झालं आणि त्या चिंतनामध्ये निमग्न झाले, मस्त झाले. त्याचा परिणाम सदा समाधान सकळांचे सदैव समाधान झालं आणि सर्वांना समाधान प्राप्त झालं. सुख प्राप्त होणं वेगळं आणि समाधान प्राप्त होणं वेगळं. सुख प्राप्त होतं क्षणिक, त्यांनी अशा पद्धतीने सुख प्राप्त होऊ शकतं. पण पुन्हा पुन्हा जर त्या गोष्टीची प्राप्ती करून घेण्याची इच्छा उर्मी निर्माण होत असेल तर समाधान नाही म्हणायचं. ज्या वेळेला जेवायला बसलेलं आहे आणि पक्वान्न त्यांनी ताटात वाढलेले आहेत, पक्वान्न खात असताना फार सुख लागतंय, फार सुख त्यांनी वाटायला लागलं. पण मग खाताना त्यांनी म्हणत एकदा वाढलेलं पक्वान्न त्यांनी तेवढ्यावरच बास असं म्हणत नाही. मग ते आवडलेलं असते ना, मग परत थोडं घ्यावं वाटतं. आवडीचं जर एखादी भाजी, आवडीचं जर त्यांनी एखादा पक्वान्न आपल्या ताटात असेल ना, त्या दिवशी माणूस जरा जास्त जेवतो महाराज. मग त्याला सोडा बेडा काहीतरी खावा लागतो वरून. जास्त जास्त खाल्ल्यावर काय महाराज, जिरे तरी खाईल, सोडा तरी खाईन, काहीतरी खाईन महाराज. कारण तो जास्त होतं ना. रोजच्या जेवण्यापेक्षा जास्त माणूस कधी जेवतो, ज्यावेळेला आवडीचं काहीतरी सापडतं त्यावेळेला. हा महत्व. बरं ते आवडीचं खाऊन खाऊन किती खाईल महाराज. महत्वाचा विचार आहे ना. खाऊन खाऊन एकदा तरी म्हणेल आता बास बास. हे बास म्हणतो ना त्यावेळेस समजायचं समाधान आता झालेलं आहे. महत्वाची गोष्ट आहे. काही लोक जागा संपल्यावर बास म्हणत असतील. हे सिनारी महाराज दृष्टांत सांगतात. किती खाल्लं त्यांचा तो अतिरेक झाला दृष्टांत. त्याचा आग केल्यानंतर जिलबीचे तुकडे दिसते नरड्यामध्ये, इतके त्याने खाल्लं. म्हणजे इतका अतिरेक त्याने खाण्याचा. आता आतमध्ये घालायला जागाच राहिली नाही, काही खाईल काय, हा महत्वाचा विचार आहे. पण तसं नाही. समाधान खाल्लं त्याने महाराज. एकदा ते वाढलं, दोनदा वाढलं, तीनदा वाढलं, चौथ्यांदा घ्यावं वाटलं. तोपर्यंत सुख लागत होतं पण समाधान लागलं नाही. मग समाधान झालं कशावरून ठरवायचं. जे बास म्हणतो त्यावेळेला समाधान त्याने म्हणायचं. कृष्णाचं सुख एवढं मिळालं
एकदा पूर्व दरवाजातून, दुसऱ्यांदा पश्चिम दरवाजातून, तिसऱ्यांदा उत्तर दरवाजातून, दक्षिण दरवाजा, दिवसभर 4 दिवस, किती 6 महिने नंदोत्सव चालला होता. सारखं त्यांनी महाराज कृष्णाचं दर्शन, कृष्ण दर्शनाकरिता ललाईत. कृष्णाचं एवढं चिंतन त्यांनी घडलं की स्वतःचा विसर पडला आणि कृष्ण शिल्लक राहिला. मन धावायचंच बंद झालं, म्हणून समाधान प्राप्त झालं. मनाची स्थिरता झाल्यानंतर जी स्थिती निर्माण होते त्याला समाधान म्हणतात. आता मनच जर थांबलं तर मग काय शिल्लक राहील? समाधान, सदैव समाधान. कशामुळं? कृष्णामुळं. आणि कोणाचं? सकळांचे सगळ्यांना समाधान झालं. कोणामुळं झालं? तर कृष्णामुळं झालं. हा महत्वाचा विचार आहे मला. अशा समाधानात आहेत कायमस्वरूपी, अशा सुखात आहेत कायमस्वरूपी. तो कृष्ण भोगायला मिळाला नाही देखील ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. तो सुखरूप असणारा परमात्मा भोगायला मिळाला, महत्वाची गोष्ट आहे. त्याचा भोग त्यांनी महाराज घडला, हे दिव्यत्व त्यांनी प्राप्त झालं. मग त्या सुखाच्या भोगामध्ये चिंब झाले, त्याच्यामध्ये समाधानी झाले. आणि ते समाधान त्यांनी भोगत असताना बाहेरचं सगळं जग विसरूनच गेले महाराज. तो कृष्ण 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 जवळ नाही. कृष्ण यशोदेच्या अंगणात रांगतोय आणि हे घरात कृष्णाचं चिंतन करत आहेत. महत्वाची गोष्ट सांगतो. कृष्ण त्यांनी महाराज यशोदेच्या समोर, नंदराजाच्या समोर उभा राहू लागला. ठुमक ठुमक करून चालतोय. कृष्ण हा नंद भवनामध्ये 84 खांब आहेत, त्याच्यामध्ये छुमछुम पायातले पैंजण वाजवत वाजवत पळतोय. हा कृष्ण त्यांनी महाराज त्या सगळ्या गोपाळांबरोबर पेंद्या, वर्द्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल यांच्यावर खेळतोय. अशी त्यांनी महाराज अवस्था. हे असं जरी कृष्णाचं असलं तरी सुद्धा घरी बसलेल्या ज्या गोपिका आहेत, गोमातेला वनात घेऊन गेलेले जे गोपाळ आहेत, त्या सगळ्यांनी कृष्ण पाहिलेला आहे. आणि फक्त पाहिला असं नाही, तो डोळ्यानं पाहून हृदयापर्यंत नेलेला आहे आणि हृदयामध्ये साठवलेला आहे. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. आणि ते वनात जरी गेले असले तरी पण त्यांची चर्चा तेवढीच आहे. कृष्ण पाहिला का? गंमत आहे महाराज त्याच्यात, महत्वाची गोष्ट आहे. एक जण भेटला, आज मी रस्त्याने चाललो होतो आणि कन्हैया मला दिसला. अरे वा, तुला कन्हैया दिसला? तुला तरी दिसला. त्याने मला पाहिलं म्हणला. हा दुसरा म्हणला त्यानं मला पाहिलं. तुम्ही ऐकतात ना सर्व, कळण्यासारखं सांगतो मी, थांबणार आहे लगेच, चिंता करू नका. याच्याकरिता तर छोटा अभंग घेतला, 3च चरणाचा आहे. थोडं लवकर त्यांनी बोलताय. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकता ना महाराज, हा अभंग एवढा भावलाय मला की आत्तापर्यंत जवळजवळ 10-15 वेळा याच्यावर कीर्तन केलं असेल. एवढं. पण तेच नाही सांगत मी तुम्हाला. मला म्हणजे तेच रिपीट करायची कॅसेट आणि तीच वाजवायची तुमच्या समोर सांगायची. मला कसा आनंद भेटेल? तुम्हाला भेटेल कदाचित, मला कसं भेटेल? मला कसं समाधान? माझ्या समाधानाकरता सांगायचं आहे ना. मग प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं चिंतन, मला पण समाधान देणारं चिंतन असलं पाहिजे ना. म्हणून सगळे त्यांनी रेकॉर्डिंग आहेत भागाभाऊकडं, तुम्ही बघा. प्रत्येक ठिकाणी वेगळं चिंतन त्याच्यातलं आपोआपच तयार. मी काय तयार करीत नाही ते, मी काय पाठ करून आलो तुमच्या समोर सांगतोय असं नाही. त्याच्यात समाधान आहे, ते सांगण्यात समाधान आहे. फार महत्त्वाचा विचार आहे महाराज. म्हणून एक जण त्यांनी भेटला आणि तो म्हणला, आज मी कृष्णाला पाहिलं. तो म्हणला, तू तरी पाहिलं? आज त्याने मला पाहिलंय. मी रस्त्याने चाललो होतो आणि तो माझ्याकडे बघत होता. हो, कृष्णाने तुझ्याकडे पाहिलं? मला कृष्णाने माझ्याकडे पाहिलं. लगेच दुसरा आला, तो म्हणला, तुझ्याकडे तरी पाहिलं म्हणला. तो माझ्याकडे पाहून हसला. बघा ना किती उंची आहे. कृष्ण माझ्याकडे पाहून हसला. तुम्हाला नाही चांगलं वाटत याच्यात? अरे एकदा विचार करा ना, कृष्ण आपल्याकडे पाहून हसला. अरे कृष्णानं आपल्याकडे पाहून हसण्याकरिता किती जन्माची तपश्चर्या करावी लागेल? थोडा विचार करा ना मनामध्ये. कृष्ण त्यांनी दिसणं, कृष्णानं आपल्याकडे पाहणं आणि कृष्ण आपल्याकडे पाहून हसणं, याच्याकरिता केवढ्या जन्माची तपश्चर्या असावी लागेल? त्यांची झाली ना महाराज. त्यांच्या मनात तेवढा अर्थ निर्माण झाला, तो कृष्णानं माझ्याकडे बघावं. सुरदास बाबाला नेलं महाराज एकदा वृंदावनात. आणि नेल्यानंतर त्यांनी सगळे गेले आणि ते पण म्हणले, मला पण देवासमोर घेऊन चाला. म्हणजे तुम्हाला दिसतच नाही डोळ्याला, आणि तुम्हाला नेऊन काय उपयोग आहे देवापुढं? ते म्हणले, मला जरी नसलं दिसत तरी तो तर माझ्याकडे पाहिलं ना. फार मोठा भाव आहे महाराज. त्यानं माझ्याकडे एकदा त्यानं माझ्याकडे पाहावं. तुम्हाला अनेक उदाहरणं मला सांगते, वेळ संपून गेला ना. विदुर काका होते ना महाराज, ते एका बाजूला उभे होते. मनात फार अर्थ होते, देव घरी आला पाहिजे, देव जेवलाच पाहिजे, देवाची पूजाच केली पाहिजे, सगळं होतं. पण राजाच्या घरी निघाला, आता काय करायचं? सगळा त्यांनी महाराज बिमोड झाला, काहीच करता येत नाही. मग एक एक घटवीत चालले. ते म्हणले, नाही खायचं तर खाऊ नको, पण येशील तर घरी खाऊ नको तू, पण आमच्या घरी ये ना. बरं जाऊ दे, आता तू जाताना दिसतो नाही घरी आला, पण आमच्याशी बोलतं खरं एखादा शब्द. बरं जाऊ दे, आता तुला बोलायला आमच्याशी त्यांनी वेळ नाही. निदान एकदा आमच्याकडं पाहून थोडं हास्य जरी केलं, स्मित हास्य केलं तरी पुरे झाला. असला तरी नाही तुला हसता येत, निदान एकदा बघ तरी देवा, तुझी एक नजर तरी दे रे आम्हाला, बाकी काही नको आहे देवा. देवाच्या एका नजरेकरता ज्यांनी जन्म देवाला दिला ते तरसतात. आपल्यासारखेच कुठेतरी आम्ही खसखस मांडता महाराज. तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपलं कशात काय आहे महाराज? आपण फक्त पारमार्थिकपणाचं नाटक लोकांच्या समोर करतो. आपण फक्त शिक्का मारून घेतलाय, आपल्याला वाटतं मी फार मोठा पारमार्थिक आहे, फार मोठा आपल्याला फक्त वाटतं. पण तेवढा पारमार्थ कुठं आपल्या पोटात आहे महाराज? हा महत्त्वाचं. त्याच्याकरिता चित्ताचा विषयच कृष्ण व्हावा लागेल, दुसरा विषयच चित्तात येऊ नये, अशी अवस्था आपल्या चित्ताची व्हावी लागेल.
निवळतागणी महाराज आपल्या जीवनामध्ये दिखावा लोकांच्या समोर चालू आहे. त्यांची अवस्था कशी आहे महाराज? ही ओरिजिनल अवस्था आहे. कृष्णानं मला पाहिलं, तो म्हणला कृष्ण माझ्याकडे पाहून हसला. तो म्हणला फक्त हसला असेल, त्यानं आज माझं नाव घेऊन मला हाक मारली. अरे हाक मारली? तो म्हणला तुला तरी हाक मारली असेल. तो आज माझ्याशी बोलला आहे. हाक मारणं वेगळं आणि बोलणं वेगळं. ते माझ्याशी बोलले, फार मोठी गोष्ट आहे मला. ते माझ्याशी बोलले, मोठा भाव आहे मला. कृष्ण माझ्याशी बोलला. ते म्हणले फक्त एकदा बोलला असेल तुझ्याशी. तुला माहिती आहे का, आज त्यांनी मला भेटला होता, माझ्या गळ्यात हात घालून बराच वेळ चालत होता. हे हात घालणं त्याच्यापेक्षा पुढचं आहे. त्याच्या पुढचा म्हणला त्यांनी, तुझ्या तरी गळ्यात हात घालून त्यांनी चालत असेल थोडा वेळ. आज मला भेटला, माझ्या पोटातला दिव्य भाव पाहून मला कडकडून त्याने मिठीच मारली. त्याच्यापेक्षा उच्च भाव आहे. तो म्हणला तुला तरी फक्त मिठी मारली असेल रे, मला भूक लागली होती आणि मी त्याच्यासमोर सहज म्हणलं मला भूक लागली. तो म्हणला मला पण भूक लागली, चल जेवायला. जेवण्याकरिता घेऊन गेला. आणि खरं सांगतो म्हणला, मी माझ्या हातानं त्याला जीव घातले. तो म्हणला तुला तरी फक्त तुझ्या हातानं त्याला जीव घालता आलं. त्याच्या पुढचं सांगतो म्हणला, मी परवा दिवशी मला भेटला होता आणि मी पण त्याला असंच म्हणलं मला भूक लागली, मला जेवायला घेऊन गेला आणि त्याच्या हातानं मला जीव घातलं. त्याच्या हातानं मला जीव घातलं. हे स्वप्न आहेत महाराज. आणि असेच त्यांनी पाहिले नाही तर कृष्णापर्यंत जातात. हे बा माझ्यासारख्या खरकट्याने काय पाहावे स्वप्न. पण तरीसुद्धा त्याने महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर सांगतो. असे स्वप्न पाहिल्याशिवाय कृष्णापर्यंत जाताच यायचं नाही महाराज. तुम्ही कसे असा ते स्वप्न तर पाहतान की नाही. कोणाचं मला उदाहरण मला माहीत, त्याचं नाव मला आठवत नाही आता. तो त्यांनी शाळेमध्ये घंटा वाजवायला होता आणि एक दिवशी त्यांनी म्हणायचं मी राष्ट्राध्यक्ष होईन. घंटी वाजवता वाजवता म्हणायचा काय जॉर्ज वॉशिंग्टन. तो काय म्हणायचा, मी एक दिवशी त्यांनी कशा अमेरिकेचा प्रेसिडेंट टन 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 म्हणायचं मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्यांनी होईन असं त्यांनी म्हणायचं. फक्त त्या झाला ना महाराज. तो फार महत्त्वाची गोष्ट आहे. घंटी वाजून वाजून झाला. त्यानं तिकडच्या घंट्याने आपण देवळातल्या वाजून वाजून तरी देव आपल्याला भेटला पाहिजे. महत्त्वाचा विचार आहे की नाही महाराज? खरं सांगा. पण निदान म्हणायला काय हरकत आहे महाराज? कृष्ण मला भेटणार आहे, कृष्ण मला दिसणार आहे, कृष्ण माझ्याशी बोलणार आहे, कृष्ण माझ्या गळ्यात हात घालणार आहे, कृष्ण माझ्या ताटात जेवणार आहे, मी त्याला खाऊ घालणार आहे, तो मला खाऊ घालणार आहे. असे स्वप्न पाहायला काय त्रास आहे महाराज? आणि खरं सांगू का, ज्याला खरंच कृष्ण कळालं ना त्याला या सगळ्या गोष्टी करायची गरजच पडत नाही. तो जिथं तिथं कृष्णाचीच अनुभूती घेतो. त्याला ज्या त्या व्यक्तीत कृष्ण दिसतो, ज्या त्या वस्तूत कृष्ण दिसतो, ज्या त्या भावनेत कृष्ण दिसतो. कृष्णा वाचून त्याला काही शिल्लकच राहत नाही. ही त्याची अवस्थाच असते. फार महत्त्वाचा विचार. त्या अवस्थेतच निघून गेला. तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तद्गुणा नैव गायंतो नात्मागार आणि सस्मरू या स्थितीतच आहेत महाराज ते. अशी अवस्था झाली. या अवस्थेत त्यांनी असताना कृष्ण अंतकरणामध्ये साठवलेला असताना बाहेरचं काहीच आठवेना. बाहेरची सगळी आठवणच त्यांनी विसरून गेली महाराज. त्या भगवंताच्याच आठवणीमध्ये चिंब झाले आणि त्या आठवणीमध्ये सगळे दिवस कधी निघून गेले कळालं सुद्धा नाही महाराज. कळलेची नाही झाले किती दिवस, कळलेची नाही झाले किती दिवस, कळलेची नाही झाले किती बाहेरील वास विसरली, माझी वाणी तुझे वरली बोल नामा, माझी वाणी तुझे वरली बोल नामा, बाहेरील वास विसरली, कळलेचे नाही झाले किती दिवस. किती दिवस तरी निघून गेले भगवंताच्या या चिंतनात कळलंच नाही महाराज. का बरं? बाहेरील वास विसरली. वास म्हणजे वासना, वास म्हणजे इच्छा, काही शिल्लकच राहिले, विसरूनच गेले महाराज. मला हे मिळवायचं आहे, मला ते बऱ्याच असतात तर वासना पोटामध्ये.
घर बांधायची वासना, बंगला बांधायची वासना, गाडी घेण्याची वासना, बायको करण्याची वासना, मुलं होण्याची वासना, मान प्रतिष्ठा, वैभव, संपत्ती हे सगळं प्राप्त करून घेण्याची वासनाच असावी लागते अंतःकरणामध्ये. मग सकाळच्या कीर्तनात आपण ऐकलं ना, वासना अंतःकरणामध्ये राहते. म्हणून अंतःकरणामध्ये हे मिळवण्याची वासना, ते मिळवण्याची वासना. अरे राहिलंच कशी? कृष्ण मिळाला. कृष्ण मिळाल्यावर वासना शिल्लक राहिली, त्याला कृष्ण मिळालाच नाही महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. परत म्हणू हे वाक्य मी, कृष्ण मिळाला आणि तरी वासना शिल्लक राहिली, त्याला कृष्ण मिळालाच नाही. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून कृष्ण मिळाल्यानंतर कसली वासनाच अंतःकरणात शिल्लक राहू नये अशी अवस्था त्यांनी चित्ताची निर्माण. सगळीकडे कृष्णच कृष्ण प्रतीतली येतो. त्याचा सगळा व्यवहारात जर कृष्णाबरोबर होतो, त्याच्या जेवणाच्या ताटात कृष्णच आहे, पाण्याच्या गाडव्यात कृष्ण आहे, त्याच्या प्रत्येक माणसात जर कृष्ण आहे, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी वासनेच्या दृष्टीनं पाहायचं काही कामच शिल्लक राहत नाही महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणजे धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळे यांच्या. हरिरंगातच वासना त्यांनी गुंतली. त्यांना भ्रातारपण हरीत दिसतो, त्यांना सासू जरी दिसली तरी हरीत दिसतो, त्यांना कृष्ण सासूबाईमध्ये कृष्ण दिसतो. आता खरं सांगा, सासूत जर कृष्ण दिसला तर भांडणं होतील का? खरं सांगायचं, सासऱ्यात जर कृष्ण दिसला महाराज तर भांडणं तणण्याचं काही काम पडेल का? काय पडणारच नाही महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. सगळ्यांमध्येच कृष्ण त्यांनी पाहण्याची भावना निर्माण झाली. मग कृष्णासारखं जर दिव्य सुख प्राप्त झालं तर बाहेरची वासना शिल्लक राहील कशी? राहिलीच नाही. बाहेरील वास विसरले. वासनेचा विसर पडला. कोणत्याही प्रकारची इच्छा अंतःकरणात राही. इदम्य अस्यात. म्हणजे त्यांनी पंचदशीत हा विषय आहे महाराज. काय? काहीतरी मिळवण्याची जी इच्छा आहे की नाही, तिला काम असं म्हणतात. जगात काहीच मिळवायचं शिल्लक राहणे. गुरुजी म्हणायचे, जे प्राप्त करून घेतलं असतं काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था असं म्हणतात. कृष्ण प्राप्त झाला, काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहिलं नाही, अशी अवस्था चित्ताची निर्माण झाली. फार महत्त्वाचा विचार आहे. खरं सांगू का, अशा अवस्थेत गेल्यानंतर त्याने खाली येऊन व्यवहार करता येत नाहीत. लक्षात ठेवा, ते व्यवहार करण्याला ते अपात्र होतात. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर का जाऊन बसत होते? त्यानं काय घरी बसून भगवत चिंतन होत नव्हतं का? त्यांच्या घरातच विठोबाचं मंदिर होतं. खरं सांगा, घरात विठोबाचं मंदिर असताना त्यांनी भामचंद्रावरून घोराड्यावर जायची काय गरज होती का? का बरं जात असतील? मग ते व्यवहार करण्याकरिता त्यांनी अशा पद्धतीनं तयार होत नव्हते. त्यांना असं वाटायचं नकोच ही खटखट. या खटखटीतून ते देवाजवळ मागणी मागितली. ती म्हणजे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीचा संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, निसंग तुम्हाशी राहणे एकट, नाही कटकट साहोयत. हे कटकट शब्द तिथं लावा. कटकट सहन होत नव्हती म्हणून भंडारा, कटकट सहन होत नव्हती म्हणून भामचंद्र, कटकट सहन होत नव्हती म्हणून घोरवड्या या डोंगरांवर का फिरत होते? नामदेव महाराज अनोळखी प्रांतात का निघून गेले? पांडुरंगासारखं कोणतं वैभव आहे महाराज? जगाचा मालक विटेवरती उभा आहे आणि पंढरीचे त्यांनी नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि संत पाय व हिरे देतीवरी. अशी अवस्था ज्यांची आहे, पांडुरंगाशिवाय क्षणभर ज्यांना त्याने कंठवलं जात नाही. आणि ते नामदेव महाराज 18 वर्ष पांडुरंगाला सोडून पंजाबमध्ये राहिले. का राहिले? खरं सांगू का, त्यांना ओरिजिनल पांडुरंग कळाला. तो फक्त विटेपर्यंतच मर्यादित आहे असं नाही, तो सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. मग संबंध कोणाशी होता? पांडुरंगाशी होता. आपला संबंध त्यांनी महाराज वस्तूबरोबर आला काय आपण म्हणतो त्याच्याशी संबंध आला. त्याच्याशी संबंध नाही, त्यांची अवस्थाच झालेली आहे सगळीकडे देव पाहण्याची. त्यांचा संबंध देवाशी. देवा वाचून कशाशी त्यांचा संबंध नाही. फार महत्त्वाचं. हे कळण्याकरिता आपली उंची वाढली पाहिजे. उंचीचा विचार आहे महाराज. तो सामान्य माणसाला ते कळण्यासारखं नाही. आपण आपल्या खरकट्या नजरेनं पाहतो आणि आपण त्याच्यावर त्यांनी महाराज क्लेम करायचा प्रयत्न करतो. महत्त्वाची गोष्ट आहे. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. सर्व ठिकाणी नामदेव महाराज तिकडे त्यांनी जाऊन बसले तरी विठ्ठलाचंच सुख आहे, विठ्ठलाचंच चिंतन आहे, अशी त्यांनी भूमिका अंतःकरणात आहे. म्हणून काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, कोणत्याच प्रकारचं काम राहिलं नाही. नवे कामाचा विसर पडला. विसर जास्त महत्त्वाचा असतो. हे बघा, क्रियेनं त्यांनी नाश होत असतो, ज्ञानानं बाध होत असतो आणि प्रेमानं विसर पडत असतो. 3 साधनं आहेत विसर पडण्याचे. मग ते घालवण्याची महत्त्वाची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देहाचा नाश कर म्हणले नाहीत, देहाचा बाध कर म्हणले नाहीत, देहाचा विसर पार म्हणले. कारण दुःखाला कारणीभूत देह आहे, शरीर आहे महाराज. त्याचा विसर पडला पाहिजे. आणि कशानं पडेल? कृष्णाच्या सुखानं पडेल. तुम्हाला जर कृष्ण सुख प्राप्त झालं की मग देहाचा पण विसर शिल्लक राहणार नाही. तुम्ही त्या अवस्थेत ब्रह्मानंदी लागली टाळी, कोणत्या देहात सांभाळे, कोण आलं कोण गेलं, कोण काय म्हणतं, कोण कशा पद्धती, काही ध्यानात राहत नाही महाराज. तुम्हाला काय चांगली बोंब मारायची ती मारा. ती म्हणजे पंढरीच्या पेठे मांडिले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी म्हणे देवा झाले मी येसावा, रिघाले केशवा घर तुझे. अशी अवस्था त्यांनी झाली. महत्वाची गोष्ट आहे.
म्हणून कोणत्याच प्रकारची कामना अंतकरणात शिल्लक राहिली नाही. त्याचा विसरच अशा पद्धतीने पडला. त्याच्यामुळे त्याने महाराज काम करण्याकरिताच जावं लागेल तिकडे, काम करण्याकरिताच यावं लागेल इकडे. जाण्या येण्याचा जो उद्वेग आहे ना तो संपूर्णच गेला. का संपला? विसर पडला. आणि कशाचा विसर पडला? अंतकरणातल्या कामाचाच विसर पडला. महाराज वर्णन करून विसर कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, विसरू उद्वेग राहिला जावे यावे, उद्वेग राहिला जावे यावे, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, विसरू कामाचा तुका म्हणे झाला. एवढं वर फक्त आम्ही ऐकू शकतो. आमच्या बागेत तेवढंच आहे ऐकणं. एवढा रोवर आम्ही म्हणू शकतो. हे दोन पोरं आहेत ना सकाळी, हे बघा एवढं उंच म्हणायचं असेल तुम्हाला तर त्याच्याकडे तर तुमच्या अंगात ताकद पण असली पाहिजे. आणि ती ताकद असली की मग खाण्याकरता पण खाल्लं पाहिजे ना. सकाळी 10 वेळा त्यांच्यासमोर विनवण्या केल्यात काहीतरी खाऊन घ्या, तरी हे पोरं खात नव्हते. का बरं? त्याचं कारण मी खा म्हणण्याचं कारण एवढंच होतं. दिंडी प्रदक्षिणा करून हे सगळे जास्त त्याचा नाश्ता करून होते महाराज. हे असे नाजूक त्यांनी राहून चालणार नाही. तुम्हाला जर म्हणायचं असेल, त्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर चांगलं असलं. बाबा आज आले होते, ते अजूनही कोणाजवळ निरोप पाठवतात. त्याला म्हणावं तूप पेत जा जरा कपभर. आता कपभर तूप पेलं मला हागवण लागली, मग काय करायचं? पण ते पेत जा म्हणतात, तूप पेत जा. म्हणजे ताकद असते थोडीशी म्हणण्याकरिता. गोड दगणी महाराज असं फक्त आम्हाला ऐकायलाच मिळतं, ते आम्हाला म्हणता येत नाही. पण ऐकायला फार छान वाटतं महाराज. असं ऐकत राहावं असं वाटतं. पण आता वेळ संपून गेल्यावर जास्त ऐकू नये. प्राप्त झालं. बाहेरील वासना संपून गेली. कामाचा विसर पडला. 2-4 मुद्दे त्यांनी महाराज विचारात घेण्यासारखे आहेत. मी नाही घेणार विचारात, पण हे 4 मुद्दे त्यांनी असे आहेत की बघ या अभंगातून ते शिकण्यासारखेच आहेत. एवढं सगळं त्यांनी झालं कशामुळे झालं? फक्त भगवंताचे गुणानुवाद गायला लागले म्हणून झालं. फक्त कृष्णाविषयी बोलायला लागले, कृष्णाचंच चिंतन करायला लागले म्हणून त्यांनी सुख प्राप्त झालं. फक्त कृष्णाचं चिंतन करत राहिले म्हणून समाधान प्राप्त झालं. फक्त कृष्णाचं चिंतन करायला लागले म्हणून बाहेरील वास विसरले. फक्त कृष्णाचं चिंतन करायला लागले म्हणून कामाचा विसर पडला. या सगळ्या गोष्टी कशाने झाल्या? फक्त कृष्णाचे गुणानुवाद गायला लागले, कृष्णाचं चिंतन करायला लागले. मग आपल्याला जर या 4 गोष्टी प्राप्त करायच्या असतील, सुख प्राप्त करायचं असेल, समाधान प्राप्त करायचं असेल, बाहेरची वासना संपून जायची असेल, कामाचा विसर पडायचा असेल, आपण काय केलं पाहिजे? आपणही भगवंताचे गुणानुवाद गायले पाहिजे. पण आपल्याला कुठं गाता येतात? आपल्याला त्यांनी तोंड दिलं देवानं, पण आपण देवाचे गुणानुवाद गाता येत परमानंद
कशा कशाचा विसर पडला त्याची यादीच सांगितली महाराज. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा. वृत्ती वेधली परमानंदा. हो, परमानंदानंच वृत्ती वेधून घेतली. आता कशाचाच आठव राहिला नाही, सर्वस्वाचा विसर पडला. अशी अवस्था जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, कशानं प्राप्त झाली त्यांना? फक्त भगवंताचे गुणानुवाद गायले म्हणून. मग आपण काय साधन केलं पाहिजे? आपण सुद्धा भगवंताचे गुणानुवाद गायले पाहिजेत. आपण बाकीचे त्यांनी धंदे करीत बसतो, हा महत्त्वाचा विचार आहे. आपल्या चित्ताला फार विषय असतात, पण बाकीच्या सगळ्या विषयांना चित्तातून बाजूला काढून भगवंताचे गुणानुवाद गायले पाहिजेत. पण तेवढं सामर्थ्य आपल्यात तयार होत नाही. मग तयार होण्याकरिता काय केलं पाहिजे? भगवंताकडे विनंती केली पाहिजे. काय विनंती केली पाहिजे? देवा, माझ्या वाणीनं तुझे गुणानुवाद त्यांनी मला गाता यावेत, असं प्रेम मला दे. द्रौपदात महाराज वर्णन करून सांगतात, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही जरा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही काळा. मला असे काही त्यांनी गुण माझ्या अंगात दे की जेणेकरून मला तुझे गुणानुवाद वर्णन करून सांगता येतील. असे भाव या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. म्हणून कन्हैयाचा छंद सर्वांना लागला. कृष्णाचं सुख मिळालं, जगातलं सगळं विसरून गेलं. सगळ्यांचे व्यवहार त्यांनी चुकायला लागले. गावामध्ये बोभाटेच व्हायला लागले महाराज. या कृष्णामुळे सगळा घोटाळाच झाला. म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या यानं फार नासाडा केला. गोपाळांना बरोबर घ्यायचं, गोपाळांना घेऊन त्यांनी दह्या दुधाची चोरी करायची. मग चोरी केल्याची गारहाणे यायचे. गारहाणे आल्यानंतर त्याला परत राग यायचा. राग आल्यानंतर त्यानं खोड्या करायला सुरुवात केली. मग प्रत्येक त्यांनी घरात घुसायचं. गोपीचं चित्त वेधून घेण्याकरिता, गोपाळांचं चित्त वेधून घेण्याकरिता अनेक प्रकारानं भगवंतानं लीला केल्या महाराज. अनेक खोड्या करू लागला. त्या कोणाच्या दाढीची वेणीची गाठणच मारून दिली. कोणाच्या ढेरीवरच ताकाचा डेरा नेऊन त्यांनी अशा पद्धतीने फोडला. कोणाच्या गाया सोडून दिल्या, गाढवच आणून उभे केले. मिलिटरीत गेला होता नवरा, खरं सांगतो. आणि तो सुट्टीवर आला. आणि आल्यानंतर त्यांनी दोघे पती पत्नी एकांतात गप्पा मारत होते. आता ती गोपी नवऱ्याबरोबर गप्पा मारत होती. याला असं वाटलं ही रोज याला माझा छंद आहे आणि आज नवऱ्याबरोबर गप्पा मारते, काहीतरी अद्दल कळवली पाहिजे. काय केलं पाहिजे? मुंगूसच धरून आणलं. आणि दोघं गप्पा मारत होते. खिडकीतून त्यांनी गेला आणि दोघांच्या मध्येच मुंगूस नेऊन टाकलं. काही प्रमाण आहे मला आठवत नाही. बाई मी भूत भूत म्हणून पळाले असं त्यांनी प्रमाण आहे. म्हणून मुंगूसच नवरा बायकोच्या मध्ये नेऊन टाकलं महाराज. याला काही खोड म्हणतो. अशा प्रकारच्या खोडी करायच्या. बघते बाबा याच्यापेक्षा त्यांनी महाराज पुढचं वर्णन करून सांगायचे. फार जास्त त्या खोडी सांगायच्या. आता खोडी सांगणे इतके वेळ नाहीत. आता जास्त खोडी सांगितलं तर खोडसाळपणा होईल. म्हणून आपण त्यांनी वेळेत थांबलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैया करू लागला. मग यशोदा राणी म्हणली कन्हैया घरी राहण्याच्या योग्यतेचं राहिलं नाही. उद्या जाई वना सवे घेऊन गोधना तू रानात जा. मग सगळ्या गोपाळांना बरोबर घेऊन, सगळ्या वासरांना बरोबर घेऊन कन्हैया वनाच्या दिशेने जाऊ लागला. अनेक प्रकारानं त्यांनी गोपाळांबरोबर उड्या मारू लागला, खेळू लागला, बागडू लागला. गोपाळांना तेच हवं होतं, त्याच्याकरिताच तो पाहिजे होता. म्हणून त्यांनी त्या छंदात विसरलं ना. कळलीची नाही झाले किती दिवस अशी अवस्था म्हणून तर प्राप्त झाली. गोपाळांबरोबर त्यांनी उड्या मारून खेळ त्यांनी अनेक प्रकारचे खेळला. खेळून खेळून सर्वजण दमले. पोटात भुकेचा डोम झाला. देवा काहीतरी खायला दे म्हणू लागले. खडकावर जाऊन त्यांनी उभा राहिला. सर्व गोपाळांना एकत्र बोलावलं. सर्वांना कमलाकार बसवलं. पानांचं द्रोण तयार केलं. सर्वांच्या शुद्र एकत्र केला. त्यांचा काला केला. तो काला स्वतःच्या हातानं भरू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरी विभ्रत वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरधो हासय नर्म विश्वै स्वर्गे लोके मिशति बभुजे यज्ञ भुक्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंतच पाहायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत ओढाताण करून अशा पद्धतीने पोहोचलेला होता. म्हणून त्यांनी महाराज काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये.
कीर्तनामध्ये देव उभाच असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो? निक्या वैष्णवांबरोबर करतो. निके वैष्णव कोण आहेत मला माहिती आहे, सांगू का? हे ज्ञानेश्वर काला झाला. म्हणजे या प्रसंगापर्यंत आपण आलेलो आहोत. उद्या उर्वरित होणार आहे सकाळी. ज्याला खरंच वाटत असले याचं पुढचं काय असेल ऐकावं, मग त्यानं थांबायचं. या संत पंढरीमध्ये जेवढे उपक्रम होतील त्या उपक्रमाची सांगता हे गावातल्या पांडुरंगाच्या मंदिरात होईल, कारण ते संपूर्ण अधिष्ठान आहे. जसं पंढरपूरला गोपाळपुरात काला होतो, पौर्णिमेचा काला गोपाळपूरला होतो, तसं त्यागणे महाराज हे गोपाळपूर, आपण ही पंढरी आहे आणि ते गोपाळपूर आहे. म्हणून पांडुरंगाच्या समोर, बेंगोजी बाबांच्या समोर त्यांनी काला होईल. शेवटचा काला कायमस्वरूपी तिथं होईल. आम्ही असो नसो पुढच्या भविष्यातल्या लोकांनी तिथंच तो काला करायचा. म्हणून अशा पद्धतीने ललित काला उद्या तिथं त्यांनी होणार आहे सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये. म्हणून उद्या तो बरेच प्रसंग त्यात काही चिंतन मांडायचं नसतंय, फक्त अभंग घ्यायचा, चाल म्हणायची आणि खेळ खेळायचे. असा ललित काला आहे महाराज. तो बघण्यासारखाच आहे. बरेच लोक त्यांनी आवर्जून बघण्याकरिता येतात, थांबतात. जर बघायचं असलं ना, आज जाण्याची फार घाई असते तर तुम्ही पण आळंदीला जाऊन परत येऊ शकता. आमचं काही म्हणणं नाही. पण अशा पद्धतीनं ललित काला अतिशय महत्त्वाचा आहे. असं उद्या त्यांनी तो प्रसंग पाहायला मिळणार आहे. आज आपण इथपर्यंतच थांबणार आहोत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी थांबूया. आज फार आनंदाचा दिवस आहे. आज श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा जयंती उत्सव आहे. आज भांडीरवनामध्ये भगवती राधाराणी आणि श्यामसुंदराचा विवाह संपन्न झाला होता. तो आजचा दिवस आहे, वैशाख शुद्ध पंचमी. म्हणून तो आजचा दिवस आहे महाराज. विशेष असणारी पर्वणी भांडीरवनात आज मोठा उत्सव त्यांनी महाराज होत असेल वृंदावनामध्ये. म्हणून आपल्याही मनामध्ये असा भाव होता की आपण हा कार्यक्रम झाला की संध्याकाळी त्यांनी आणि राधाकृष्णाचा विवाह त्यांनी संपन्न करावा. पाहू आपण तिथं त्यांनी थोडासा कार्यक्रम करू शकतो. म्हणून अशा पद्धतीनं आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. याच्याकरिता सर्वांचीच उपस्थिती लाभली. मला वाटलं दुपारचं कीर्तन ऐकून आता सगळे त्यांनी निघून जसे तसेच आहेत महाराज. म्हणजे ते गेले आणि नवीन आले परत. खरंच जे जायचे होते ते गेले आणि परत आले महाराज. मग परत येण्याकरिता कला असावी लागते. एकदा काय वक्ते बाबांच्या कीर्तनामध्ये काय झालं, मग ते सगळेच लोक होते पुढे बसले. बाबाचं कीर्तन म्हणजे याला जोडून ते, त्याला जोडून ते, असं लांबलंचं कीर्तन चाललं होतं. लोक झोपले ना महाराज. आणि ऐकच ना कीर्तन काय केला. आता काय करायचं, त्यांचा आवाज कसा भरडा होता ना महाराज. ते भरड्या आवाजात माईकमध्ये अरे मेलो रे असा आरडाओरडा माईकमध्ये. आणि बाहेर सगळे भोंगे लागलेले. बाहेरच्या लोकांना वाटलं काहीतरी झालंय आणि पळा लवकर. आणि सगळे लोक धावत आले महाराज बाहेरून. आणि लोक बाहेरून आल्यानंतर इथलं समोरच्या बसलेल्या लोकांना म्हणले आता झोपा, नवीन लोक आले ऐकण्याकरता. तसं त्या सकाळचे जे गेले त्यांना म्हणा जा आता तुम्ही, नवीन आले ऐकण्याकरता. ते सगळे नवीन आले महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. असू द्या, शेवट गोड झाला, आनंदाचा झाला. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही सगळी मंडळी समोर तगणे आली, महात्मे समोर तगणे बसलेले आहेत. फार मला समाधान वाटतंय. आज आदरणीय श्री नित्यानंद स्वामी आपल्या समोर तगणे आलेले आहेत. दत्तानंद महाराज कालपासून टाळ घेऊन उड्या मारतात. काय त्यांचं वैभव सांगावं. स्वानंद महाराज या ठिकाणी आलेले आहेत. राघवानंद महाराज आलेले आहेत. ही सगळी मंडळी त्यांनी, प्रेमानंद महाराज तर तिथून दिंडीच घेऊन आलेले आहेत. अशी सगळी मंडळी त्यांनी उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं त्यांनी महाराज ही सेवा सर्वजण करत आहेत. फार मला समाधान वाटतंय आबासाहेबांना. आणि फक्त शब्द टाकला की तुम्ही आले पाहिजेत. मला असं वाटतं की संत पंढरीच्या या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावं म्हणून आले. त्यांच्यावर खेडकर महाराज त्यांनी महाराज शब्द, आम्हाला एकच खेडकर महाराज आमच्याकडचे वासुदेव महाराज माहीत आहेत. म्हणून वासुदेव महाराज खेडकर इथं त्यांचं फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. म्हणून अशा पद्धतीनं महाराज आपल्याकडे अशा पद्धतीने आले. मस्के महाराज आले. त्यांना फार काम होतं दिवसभरातलं. ते म्हणले जास्त काम आहे. म्हणलं पण जरी जास्त काम असलं तरी माझं आमंत्रण पण तेवढं जास्त आहे. मग ते काम टाकून अशा पण कितीतरी माणसं मला असे तुमच्यासमोर सांगता येतील की फार श्रद्धेने इथपर्यंत आले. आदरणीय श्री काळे महाराज आपल्यावर प्रेम आहे म्हणून या ठिकाणी थांबून राहिले 2-3 दिवस. केवढं त्यांचं प्रेम आहे. हरी महाराज त्या ठिकाणी आहेत. असे अनेक त्यांनी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं या ठिकाणी आलेले आहेत. सर आलेले आहेत. सर म्हणजे बोंगाने सर त्यांनी बसलेले आहेत. ते काही कीर्तनकार नाहीत पण कीर्तनकार तयार करणारे आहेत असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. अशी त्यांनी मंडळी समोर उपस्थित आहेत. म्हणून अशा पद्धतीनं या सर्वांच्या समवेत भगवंताची सेवा करता आली.
संत पंढरीचे हे जे काम आहे ते सगळ्यांच्या सहकार्यातून त्यांनी होत आहे. सगळ्यांचंच त्यांनी सहकार्य, सगळ्या क्षेत्रातली मंडळी असावी लागते. आज कोरडे दादा पण आलेले आहेत आणि म्हणजे हे बघा ते सगळे लोक बोलावतात आणि काहीतरी यादी दाखवतात. बरं दादा, तसली मला काही यादी तुमच्यासमोर दाखवायची नाही. यादी त्याला दाखवायची असते ज्याला कळत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यादी कोणाला दाखवायची? ज्याला कळत नाही त्याला यादी दाखवायची असते. तुम्हाला कळतच आहे सगळं, मग मी काय तुमच्यासमोर यादी दाखवायची? हा महत्त्वाचा विचार आहे. बरोबर की नाही सर? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तुम्ही सर्व जाणते आहात, मला बाकीचं काही तुमच्यासमोर मांडायचं नाही. पण तुम्ही विचारपूर्वक काय असेल ते यावर्षीच फक्त निसर्गानं आपल्याला चांगलं केलं आहे. नाही तर 3 वर्ष सलग हा मंडप उडून जातो महाराज. हा खरंच उडून. एवढा पाऊस मागच्या वर्षी स्वामींनी पावसात कीर्तन आम्ही इथं केलं महाराज. हे सगळे लोक पावसात बसून राहिले, खरंच सांगतोय, बसून राहिले महाराज. हालचाल कोणी केली नाही असे त्यांनी महाराज. म्हणून एवढं त्यांनी या जागेवरती सगळ्या लोकांना डोक्यावर छत असलं पाहिजे असं त्यांनी भगवंताच्या चरणी अखंड त्यांनी आमचं म्हणणं आहे. भगवान सर्वांना बुद्धी देणार आहे आणि तो बुद्धी देऊन अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतील, हा त्यातला भाव आहे. असो, हे जे कार्य चालू आहे हे सगळ्यांच्या सहकार्यातून चालू आहे. याच्याकरिता आधारस्तंभ आहेत, खांबासारखी मंडळी उभी आहेत महाराज, सर्वस्व स्वतःचं देऊन. आणि या ठिकाणी म्हणजे इथं त्यांनी काही कमी पडलं तर स्वतःच्या खिशातून पदरचं घालणारी मंडळी या ठिकाणी स्थायिक अशा पद्धतीने ठामपणे बसलेली आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी होतात. म्हणजे आदरणीय श्री कारले सरजी मला शाळेत शिकवण्याकरताच होते महाराज. त्यांनी शिकवलं म्हणून तर मी की लोकांच्या समोर कीर्तन करतो आहे. म्हणजे माझ्या जीवनात असे 2 व्यक्तिमत्व आहेत, हे सर आणि माझी आई. म्हणते तिने माझ्या तोंडात बोटं घातली होती एकदा, जास्त शिव्या देत होतो म्हणून. म्हणजे फाडलं डायरेक्ट, खाता येत नाही अशी अवस्था केली होती. मग ती आई आणि हे सर म्हणजे असे 2 त्यांनी सापडले आणि त्यांच्या त्या संस्काराने इथपर्यंत कीर्तन करता या लागलं, हा त्यातला भाव आहे. असू द्या. म्हणून ही महत्त्वाची घटक आहेत. सर इथं बसूनच आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं काम पाहतात. आदरणीय श्री श्यामसुंदर महाराज नाणेकर खरं तर ते एका पीठाचे आणि आता अशा पद्धतीने अधिपती आहेत. पण ते सगळं काम त्यांनी सोडून त्यांचं सगळं काम, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून, त्यांच्या शाळेतली जबाबदारी पार पडून इथली संपूर्ण जबाबदारी चोखपणे अशा पद्धतीने सर पार पडतात, व्यवहार पाहतात. त्यांना त्यांनी अशा पद्धतीने महापुरे महाराज सहाय्यता करतात. आणि कुरे महाराज तर देवालाच देऊन टाकलेले आहेत. त्याच्यामुळे ते आता ते देवाचंच कार्य करण्याकरिता अशा पद्धतीने आहे. त्यांचं ते नावसुद्धा त्यांना नको आहे म्हणून राजेश्वरानं स्वामीजींची परंपरा म्हणून त्यांना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने इन्व्हॉल्व करून घेतलं आहे. अशी त्यांनी मंडळी या ठिकाणी अण्णा आहेत ज्यांना कितीतरी प्रकारच्या व्याधी आहेत, तरीसुद्धा सगळ्या स्वतःचा कोणत्याच प्रकारचा विचार न करता आणि रात्रंदिवस या ठिकाणी उभे आहेत. हे मंदिर कसं तयार करायचं, कसा दगड लावायचा, या पोरांकडून कसं काम करून घ्यायचं, हे सगळं पाहण्याचं काम अण्णा करतात. हे त्यांनी महत्त्वाचे घटक आहेत. इथं त्यांनी एवढेही लोक दिवसभर येतात जातात, त्या लोकांची सेवा करणं, त्या लोकांना खाणं पिणं चहा पाणी या सगळ्या गोष्टी पाहण्याकरिता पण सगळ्या लोकांची गरज पडते. जे विद्यार्थी आहेत तिथं शिकण्याकरिता थांबलेले आहेत, ते पोरं भागवत कथा करतात, ते पोरं कीर्तन अशा पद्धतीने करतात आणि हे ते सगळं करता करता लोकांची सेवासुद्धा अशा पद्धतीने करतात. इथं वयोवृद्ध असणाऱ्या त्यांनी काही माता आहेत की ज्या स्वयंपाक करतात. एवढे लोक दिवसभर येतात, त्यांचं स्वयंपाक पाणी करणं हे सगळं काम अशा पद्धतीने त्यांना करावं लागतं. म्हणून तू काय करतो, मी फक्त गप्पा मारतो. हां खरंच हे प्रॅक्टिकलात करणारे हे लोक आहेत. मी निवळ गप्पा मारायच्याच कामाचं आहे. कंबर बांधून मला बोल म्हणलं का टाईमसुद्धा समजत नाही मला, एवढा त्यांनी बोलत राहतो. म्हणून त्यांनी गप्पा मारायचंच काम करतो, फक्त भगवंताकडे साकडं घालायचं काम करतो आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी होतात. म्हणून एवढं सगळं वैभव प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभं राहतं. हे असं उगाच होण्यासारखं नाही, हे भगवंताचा संकल्प आहे म्हणतो. मला आधी डॉक्टर महाराजांच्या समोर एकदा मुद्दा आला, 1 मिनिटात सांगून थांबतो. म्हटलं खरंच मला असा 15 प्रकारचे संकेत झाले आणि त्या संकेतात त्याने असं होतं की शंकराचार्यांचा रथ तयार कर, तो पंढरपूरला घेऊन जा, शंकराचार्यांची वारी इथं सुरू कर, असे 15 लिहून काढले आहेत कागदावरती. आणि म्हटलं हे असं आहेत, पण आता हे लोकांसमोर सांगितलं. ते म्हणले लोकांसमोर सांगा नका सांगू, तुम्हाला झालंय ना? म्हणलं झालंय. मग झालं तिथंच थांबा. बाकीच्यांचा कोणाचाच विचार करू नका, काहीच विचार मनात आणू नका. झालंय ना तुम्हाला, मग ते होणारच आहे, हा महत्त्वाचा विचार आहे. आणि म्हणून झालंय महाराज. हे अशक्य पायतांनी गोष्टी होत्या आणि अशक्य असणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष उभ्या राहिल्या. पंढरीसारखंच पांडुरंगाचं मंदिर उभं राहिलंय, शंकराचार्यांचं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलंय, ज्ञानोबरायांचं सिद्धेश्वराचं मंदिर उभं राहिलंय, नाथ महाराजांचं त्यांनी मंदिर अलीकडच्या बाजूला ज्ञानोबरायांचा सभामंडप त्यांनी उभा राहिला. हे सगळं महाराज कपोलकल्पित कथा गोष्टी तुमच्या समोरचा चुटकीचा मंडप नाही महाराजा. हे भगवंताच्या संकल्पातून प्रत्यक्ष पाहायला मिळतंय, हा त्यातला विशेष भाव आहे.
म्हणून भगवंताची कृपा आहे. आदळ आपट करून त्यांनी मुद्द्यावर ठेवून त्याच्या पायाजवळ त्याने ठेवायचं ठरवलंय म्हणून त्यांनी फार जास्त आदळ आपट सुद्धा आहे. फार चांगले उपकार आहेत महाराज देवाचे. हीच कृष्णाची कृपा आहे. कृष्ण कृपा याच्यापेक्षा काय वेगळे असेल महाराज. आदळून आपटून एवढं सुदभर सुद्धा माझ्यापासून तू बाजूला जायचं नाही, तू फक्त माझाच राहायचं, तू दुसऱ्या कोणाचंच व्हायचं नाही. हे त्यांनी कृष्णाचं वैभव आहे आणि तो कृष्णच या सगळ्या गोष्टी करून घेतो. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून आपण जर कृष्णाचं झालं तर कृष्ण आपल्याकरता हे सगळं करत असतो. म्हणून त्याच्याच कृपेने या सगळ्या गोष्टी त्यांनी घडतात. असो सर्व वारकरी दिंड्या घेऊन या ठिकाणी आले. उन्हाचा विचार केला नाही, तहानेचा विचार केला नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता सर्वजण या ठिकाणी आले. फार श्रद्धेनं आपण आलात. सर्वांच्या चरणावर दंडवत प्रणाम करतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना त्यांनी दंडवत प्रणाम करून याच ठिकाणी थांबतो. सगळीच आता चाल म्हणणारी मंडळी भरपूर आहेत. सेनारी महाराज कालपासून त्यांनी उपस्थित आहेत. ही सगळीच मंडळी गाणारी मंडळी गोड गातात त्यांनी. पण आता वेळ गोड गाणे इतका नसल्या कारणानं याच्यानंतर सूचना पण त्यांना सांगायच्यात आणि या सगळ्या लोकांना फार दूर जायचं. अंधार पडल्यावर पुन्हा त्यांनी अशा पद्धतीने होईल. पण तरीसुद्धा त्यांनी काही तक्रार न करता, कोणत्या प्रकारची चुळबुळ न करता, कोणी मला घड्याळ दाखवलं नाही, कोणी माझ्याकडे रागाने पाहिलं नाही, कोणी फार केविलवाने डोळ्याने पाहिलं नाही, किलकिल्या डोळ्याने, काहीच नाही. मला सगळे शांतपणे त्यांनी ऐकतात. लांबून लोणावळ्याहून त्यांनी मंडळी आलेले आहेत. फार दुरून दुरून ही मंडळी आलेली आहेत. मुंबईकर त्यांनी आलेले आहेत. हे सगळेच त्यांनी उपस्थित आहेत आणि सर्वांना दूर जायचं आहे. आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो आणि मोठ्या प्रेमाने आद्य शंकराचार्यांचं भजन करून जय विठ्ठल करतो. जय विठ्ठल झालं की मग काल्याचा कंठी धरला कृष्ण म्हणे अभंग होईल. दही हंडीत काही फोडायची नाही, प्रसाद सर्वांना वाटला जाईल. हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य 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 जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. 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 हे विठ्ठल जय जय